प्रज्वलित ज्ञानमय प्रतिभा सांगली जिल्हा नगर वाचनालयातर्फे आपण सर्वांचे हार्दिक पुन्हा एकदा स्वागत करतो. मुलाखतीची सुरुवात करताना आपण कोणाची मुलाखत घेतोय आणि आपल्या सगळ्यांना काय अनुभूती येणार आहे याचा सुरुवातीला परिचय करून देणं आवश्यक असतं. कधी कधी आपले शब्द कमी पडतात, त्यामुळे ज्या माणसाने जे शब्द वापरलेले असतात ते तसेच आपण ऐकायचे असतात किंवा तसेच वाचायचे असतात. माधव जोशींची जी ओळख करून दिली त्याच्यामध्ये टाटा एक विश्वास असे त्यांच्या पुस्तकाविषयी आपल्याला माहिती सांगितली. त्या पुस्तकाच्या 4थ्या पानावरती काही ओळी आहेत, म्हणजे माधव जोशींना उद्देशून काही ओळी लिहिलेल्या आहेत. तेवढ्या मी वाचून दाखवतो आणि सगळ्यात शेवटी ओळी कोणी लिहिल्या ते नाव सांगतो. डिअर मदर, thank you for your email informing me about your soon to be published books, Tata Ek Vishwas in Marathi and Tata's The Epitome of Trust in English. I take this opportunity to convey my best wishes for the successful launch of both the books. With warm regards, Ratan N. Tata. अनुभूती हा जो शब्द असतो त्या अनुभूती शब्दाची किंमत काय असते या 4 ओळीतून आपल्याला आली. माधुजी सर, आपलं या मुलाखतीच्या कार्यक्रमाच्या ह्याच्यात औपचारिक पुन्हा एकदा मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद. मुलाखतीची सुरुवात करताना नाही कसं असतं, खूप मोठा जो माणूस असतो किंवा उच्च पदस्थ असा मराठी शब्द होतो, त्या माणसाची सुरुवात कशी झाली याच्याविषयी सामान्य माणसाला खूप कुतूहल असतं. सुरुवातीच्या आपल्या ओळखीच्या ह्याच्यात झालं की पालगड या गावी, सानेगुडीच्या गावी आपलं शिक्षणाला सुरुवात झाली. म्हणजे सांगली आणि आत्ताची मुंबई आणि त्यावेळेचं पालगड आणि आत्ताची सांगली असं आपण कम्पेअर करू शकतो. तिथून आपली सुरुवात जी झाली ती टाटांपर्यंत पोहोचली. तर या सुरुवातीच्या शिक्षणाविषयी म्हणून आपलं पहिल्यांदा शिक्षण कुठं झालं, प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण याच्याविषयी आपण सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार आणि वाचनालयाचेही खूप खूप आभार. एवढी जी मोठी परंपरा असलेलं जे वाचनालय आहे, 155-56 वर्ष कार्यरत असलेलं आणि 2019च्या पुरानंतर परत एकदा जोमानं जिद्दीनं उभं राहिलेलं खरोखर एक म्हणजे सर्वांना अभिमान वाटेल खरं असं एक वाचनालय आहे आणि मला खरोखर आनंद होतोय आज. आणि या ठिकाणी माजी अध्यक्ष अविनाश टिळक, त्यांचे वडीलही अध्यक्ष होते, सुमनताई त्या सुद्धा या ठिकाणी आहेत. जर प्राध्यापक एकनाथ गोरे जे माजी अध्यक्ष होते ते तर माझ्या नात्यामध्येच लागतात त्याला. आणि दुसरंही माझं भाग्य म्हणजे डॉक्टर नाटेकरांची सुद्धा आज मला भेट झाली. अपार कुतूहल होतं डॉक्टर नाटेकर या माणसाबद्दल. ते दुसऱ्या कार्यक्रमात आहेत पण ते त्यांची केळकरांच्या घरी येऊन भेटले, तर त्यामुळे खरोखर एक फार समाधानाची भावना आहे. आणि त्यांच्याबद्दल जे वाचलं होतं खरोखर तसाच माणूस आहे हे खात्री पटली. तर आता परत प्रश्नाची संधी देतो. माझा जन्म 1953 साली पालगडला झाला. पालगड हे तसं अजूनही गावच आहे. सांगलीशी त्याची कुठल्याही प्रकारे तुलना करता येणार नाही, म्हणजे आजच्या पालगडची सुद्धा याला. आणि त्या ठिकाणी ज्या जिल्हा परिषद शाळा असतात ज्याला आपण प्राथमिक शाळा किंवा या म्हणतो, त्याच्यामध्ये सानेगुरुजी ज्या शाळेमध्ये शिकले त्याच इमारतीमध्ये जास्त दुरुस्ती न झालेल्या त्याच इमारतीमध्ये मी पण 7वी पर्यंत शिकलो. आणि 7वी नंतर मला शाळेची तोपर्यंत अशी खास काही आवड नव्हती. म्हणजे त्यावेळेला मला अजूनही आठवत आहे की बऱ्याच वेळेला शाळेचा कंटाळा आला तर आजी सुंभ घेऊन हातामध्ये मारत शाळेपर्यंत न्यायची याला. आणि शाळा म्हणजे आमच्या खरोखर एक आमच्यापासून 100 मीटरवरती मराठी शाळा होती. आणि
आजीही म्हणजे असं मला दोन तीनदा तरी असं आठवतंय आम्हाला की आजीने असं मारत नेलेलं. आणि गावची शाळा म्हणजे जमिनी मातीच्या जमिनी होत्या. आम्हाला गावभर जमून शेण जमा करून त्या सारवायला लागायच्या वगैरे. सूतकताही आम्हाला त्यावेळेला होती. म्हणजे जीवन शिक्षण ह्याच्यामध्ये जसं इथे शहरामध्ये जशी चित्रकला असते तशी आम्हाला त्या ठिकाणी सूतकताई होती. सूतकताईमधून जे सूत काढायचं त्याच्यातून आसनं बनवायची मागावरती वगैरे असे त्या ठिकाणी होतं. एक इंडस्ट्री होतं. पण त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे आमच्या शाळेचा त्यावेळेला शताब्दी महोत्सव झाला होता आणि त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच एकांकिका केल्या होत्या. त्याच्यामध्ये मी कलुषा कब्जीचं काम केलं होतं. शंभूराजे म्हणून एक लोकप्रिय मराठी एकांकिका आहे. त्याच्यामध्ये माझ्या वाट्याला कलुषा कब्जीचं काम आलं होतं. मी 7वी मध्ये त्यावेळेला होतो. दिग्दर्शक मीच होतो त्या नाटकाचा. आणि म्हणजे तेव्हापासून मला कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायची सवय होती. 6वीला असताना लोकसत्तेने एक महाराष्ट्र राज्य ह्या स्तरावरती एक किशोर कुंजमध्ये त्यांनी निबंध स्पर्धा ठेवली होती की ते 1963 साल होतं. आणि तुम्हाला माहिती आहे 1969 साली चंद्रावरती प्रथम मानवाने पाऊल ठेवलं. तर 63 साली लोकसत्तेने लिहिलं होतं मानव चंद्रावर गेला तर हा विषय होता. आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मला सर्वप्रथम बक्षीस मिळालं होतं. म्हणजे गावाला असून सुद्धा त्याच्यामध्ये असं काही खास फरक पडत नाही की गावाला जर एखाद्या माणसाला म्हणजे जर त्याचे मी काय म्हणतो थोडंसं ग्रहमान म्हणायला हरकत नाही किंवा त्याला जी काही संधी मिळतात त्या गावामध्ये राहूनही संधी मिळू शकतात त्याच्यावरती. आणि हे मी 63 सालचं सांगतो. म्हणजे आता तर संधी खूप आहेत. आता आमच्या गावामधले बरेच मुलं 90च्या पुढे मार्क मिळवतात वगैरे. काही तर म्हणजे मेरिट लिस्ट मध्ये सुद्धा आतापर्यंत आलेली आहे. आणि शिक्षणाचा प्रसार हे चांगला आहे. फक्त जर स्पेशलाइज कोचिंग असतं ते गावामध्ये मात्र मिळत नाही. त्यानंतर मी जोगेश्वरीला आलो. अरविंद रणबीर म्हणून एक शाळा आहे. तर त्या ठिकाणी 2 वर्ष होतो मी तिथे. त्या ठिकाणी एक लक्षात राहण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी मी गावाला असताना आम्हाला इंग्रजी नव्हतं. मला फक्त पहिली लिपी येते. अजूनही मला पहिली लिपीच येते. मला अजूनही कर्सिव ज्याला म्हणतात ते अजूनही मला येत नाही याच्यावरती. आणि त्या शाळेमध्ये मी AGS स्कूलमध्ये जोगेश्वरीला आलो आणि त्यावेळेला एक त्या ठिकाणी माइंडकर म्हणून इंग्रजीचे सर होते. एकदम विनोदी मनुष्य होता. तर त्यांनी सुरुवातीला माझ्याकडे पाहिलं माझ्या एकंदर जो काय अवतार होता वगैरे. तर त्यांनी विचारलं. त्यावेळेला सुरुवातीला ST जास्त नव्हती. लोक बरेचसे बोटीने प्रवास करायचे कोकणामध्ये. तर त्यांनी मला विचारलं तुमची बोट केव्हा भाऊच्या धक्क्याला केव्हा लागली. म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही एवढे बावळट आहात त्याच्यावरती. नंतर त्यांनी मला इंग्रजीमध्ये व्हॉट इज युअर नेम वगैरे विचारलं. मी जेमतेम उत्तर देऊ शकलो वगैरे. आणि मग ते माझं जवळजवळ एक आठवडाभर माझी चेष्टा करायची. नंतर त्यांना कंटाळा आला. चेष्टा करायचं बंद केलं त्यांनी. पण त्याच्यामधून एक ईर्ष्या निर्माण झाली. आणि त्यावेळेला माझे सख्खे काका सुद्धा तिथे योगेश्वरीमध्ये होते. आणि मी तर्खडकरची सगळी पुस्तकं अक्षरशः पाठ केली. आणि पहिल्या 6 महिन्यामध्ये त्या वर्गामध्ये मी इंग्रजीमध्ये पहिला आलो. जे माइंडकर सर माझी चेष्टा करायचे त्यांच्या मी अगदी गळ्यातला ताईत बनलो. त्याच वेळेला आम्हाला सतीश दुभाषींचे ज्यांच्याशी नंतर लग्न झालं त्या उषा वागडे पण आम्हाला त्यावेळेला सायन्स शिकवायला होत्या. त्यांच्याशी त्यांनी नंतर सतीश दुभाषींची लग्न केलं. तर म्हणजे ह्या 2 गोष्टी मला त्या शाळेबद्दलच्या आठवत आहेत. त्यानंतर मी डोंबिवलीला आलो. म्हणजे त्यावेळेला 11वी होतं आमच्यासाठी. म्हणजे मॅट्रिक म्हणजे 11वी. तर 10वी 11वी साठी डोंबिवलीला आलो. तिथेही परत नाटकामध्ये आणि एकांकिकामध्ये कामं 11वीला 11वीला असताना सुद्धा एकांकिकांमध्ये कामं केली वगैरे ह्याच्यावरती. आणि बऱ्यापैकी मार्क मिळाले याला. कारण त्यावेळेला आमच्या वेळेला साधारणपणे 80 पर्यंत बोर्डामध्ये पहिला हे यायचं. मला 76% मिळाले. डोंबिवलीमध्ये दुसरा आलो होतो वगैरे याच्यावरती. पण म्हणजे तसं विशेष लक्षात राहण्यासारखं नाही. नंतर पोदार कॉलेज माटुंग्याला कॉमर्सला गेलो. आणि आधी जाण्या येण्यामध्ये 1.5 तास जायला 1.5 तास यायला असा लागायचा त्या गर्दीमधून जाऊन. तसं ते शिक्षण केलं. पोदार कॉलेजमध्ये सुद्धा बऱ्याच ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतला. आणि त्यावेळेला आकाशवाणीने युवावाणी म्हणून मराठी प्रोग्राम सुरू केला. तर युवावाणीला त्यावेळेला केशव केळकर म्हणून एक प्रोड्युसर होते. तर त्यांच्या मी अतिशय मर्जीतला.
सुरुवातीचा जे युवावाणीवरचे जे पहिले 50 कार्यक्रम असतील तर त्याच्यातले मला वाटतं 27-28 कार्यक्रम त्या कार्यक्रमांमध्ये मी होतो याला. आणि म्हणजे अशा प्रकारे तेही एक वर्ष 1.5 वर्ष तेही प्रकार चालला. त्यावेळेला पोदार कॉलेजमध्ये आम्ही मराठी वाङ्मय मंडळाचं गॅदरिंग असायचं. ते 1 वर्ष म्हणजे मी ज्युनियर बीकॉमला असताना मी लिहिलेल्या 3 एकांकिका मी स्वतः दिग्दर्शन करून त्याच्यात स्वतः काम करून सादर केल्या होत्या याच्यावरती. म्हणजे तेव्हाची जी लिहिण्याची सवय होती ती नंतर कमर्शियलाइज सर्व झालं आणि ती थोडक्यात लुप्त झाली. आणि मी आता 2022 साली म्हणजे 71 सालानंतर 2022 साली आकाशवाणीवरती चिंतन ह्या कार्यक्रमासाठी 50 वर्षांनी परत मी आकाशवाणीमध्ये गेलो. आणि आता बरेच वेळेला आकाशवाणीमध्ये सुद्धा जातो याच्यावरती. पण म्हणजे 50 वर्षामध्ये गॅप होती त्या याच्यावरती. तर याशिवाय वेगळं म्हणजे कॉमर्स झालो. ठाणा कॉलेजमधून LLB केलं. 3 वर्ष होती. 3 वर्षामध्ये फक्त 2 लेक्चर्स अटेंड केली होती. पण त्या शाळेची त्या कॉलेजच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज ड्रामा युथ फेस्टिवल त्याच्यामध्ये त्यांना प्राइजेस मिळवून दिली. मी त्यांचं मॅगझिन सुरू केलं. त्यांच्याकडे इतरही ऍक्टिव्हिटीज सर्व सुरू केल्या. पण त्यावेळेला मी कॅडबरीमध्ये होतो आणि शिफ्ट ड्युटीमध्ये होतो. तर त्यामुळे सेकंड शिफ्ट 3 ते 11 असेल तर संध्याकाळच्या कॉलेजला जाता यायचं नाही. ते म्हणजे एक सांगण्यासारखं कारण होतं. पण म्हणजे 15 दिवस महिन्यातून करू शकलो असतो. पण प्रिन्सिपॉलनी पण कधी इन्सिस्ट केलं नाही. आणि ह्याच्यामध्ये त्यांच्याबरोबरच प्रिन्सिपॉल बरोबरच 2 ट्रायल लेक्चर्स अटेंड केले होते. त्यांनी मला सुरुवातीला सांगितलं होतं की जशी कंटाळा आला तर दोघे उठून येऊ बाहेर वगैरे याच्यावर. पण चांगले मार्क मिळाले आणि कंपनी सेक्रेटरी केलं. कंपनी सेक्रेटरी सुद्धा त्यावेळेला फार डिफिकल्ट होतं याला. तर त्यावेळेला महाराष्ट्रामधून 4 झालं होतं. त्यातले 2 जण आम्ही डोंबिवलीचे होतो याला. आणि नंतर करिअर एक चांगली तयार झाली याच्यावरती. पण कंपनी सेक्रेटरी सुद्धा होणं नुसतं पुरेसं नाही. तुम्ही ज्या ज्या संधी असतील ह्या संधी सर्व तुम्ही घेतल्या पाहिजे किंवा तुम्ही संधी निर्माण केल्या पाहिजे की मी एखादी गोष्ट करू शकतो हे तुम्ही मॅनेजमेंटला दाखवून दिलं पाहिजे. नाहीतर काय होतं कंपनी सेक्रेटरी म्हणून तुम्ही एखाद्या कोपऱ्यामध्ये एक कायद्याने अपॉइंट करायला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी एखादी व्यक्ती म्हणून असते. आणि त्याच वेळेला तुम्ही वरच्या लेवलच्या मॅनेजमेंटमध्ये सुद्धा जाऊ शकता. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन यू. तुम्ही कशा प्रकारे संधी निर्माण करता आणि मिळवू शकता. आता बोलता बोलता संदर्भ 3-4 असे पटपट येऊन गेले. म्हणजे पहिलं की राम जेठमलांनी आयुष्यभर कॉन्स्टिट्यूशन वरती वकील केली असं आपण म्हणू. पण ते कॉन्स्टिट्यूशन मध्ये फेल झालेले होते असं त्यांच्या एका लेक्चरमध्ये ऐकलं. राम जेठमलानी अतिशय इंटरेस्टिंग मनुष्य. आपल्या याच्यात एक संदर्भ आहे. त्याचा जोड कसा झाला की आजची सुंभाराणी महाराज शाळेपर्यंत पोहोचलं. नंबर 1. नंबर 2 कॉलेजमध्ये LLBच्या संदर्भात कॉलेजमध्ये न बसणारी मुलं चांगली वकील होतात असे आम्ही आजपर्यंत अनुभव घेतला. म्हणजे आमच्या बरोबर आम्हाला शिकवायला एक सर होते. थ्रूआउट म्हणजे BSL पासून LLM पर्यंत ते युनिव्हर्सिटीमध्ये बसलेले होते. आता त्यांच्यात हा विषय वेगळा. पण त्यांनी क्लिअर सांगितलेलं होतं की मला वकील येत नाही. आता आमचे वकील मित्र येत आले. आपला एक संदर्भ आरक्षण मी त्यांच्याकडे बघितलं. त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. आणि कॉलेजला आम्ही न बसले हा मुख्य उद्योग असायचा. आता युवावाणीचा दुसरा संदर्भ. मीही युवावाणीमध्ये होतो. मी आकाशवाणीला कॅज्युअल अनाउन्सर होतो. आता तुमच्या संदर्भात मी असा संदर्भ देतो की मूड कोर्ट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे काय आपलं कोर्टची प्रॅक्टिस आहे शोध. अगदी शेवट ज्यावेळेला परीक्षा तोंडावरती आली आहे इंटरनल ज्यावेळेला असेसमेंट चालू होते त्यावेळेला असं लक्षात आलं की 2 मूड कोर्ट मी दिलीच नाही कॉलेजमध्ये. पण 6 मूड कोर्टसाठी मी विद्यापीठापर्यंत रिप्रेझेंट केलेलं होतं. त्यावेळेला प्रिन्सिपलने असं सांगितलं होतं झाली त्याची 6 बाहेर झाली. आता आणखी तिसरा संदर्भ असा त्याच्याकडे आपल्याकडून उत्तर घ्यावं असं मला थोडं वाटतंय. कारण पालक म्हणूनही आम्ही इथं आहोत आणि नवीन मुलंही इथं आहेत. अशा विश्वासात की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज या आयुष्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी पुढे ज्या कराव्या लागतात त्यासाठी मदत करते का? की कॉलेजमध्ये शाळेमध्ये असेल आपण आता नाटक लिहिलं दिग्दर्शित केलं अभिनय केला असं किंवा हे बाकीचे संदर्भ सगळे तर थोडे वेगळ्या अँगल आपण घेतला तो संदर्भ युवावाणी असेल त्याच्यातून आपल्याला संधी मिळाली आणि त्याचं आपण पुढे समजा केलं किंवा डेअरिंगची घेतं. आपण कुठलीही गोष्ट करू शकतो हे जे डेअरिंग घेतं ते या सगळ्या गोष्टीत घेत असतं.
निश्चितच म्हणजे असं ते तू सांगितल्यास त्या गोष्टीचा फायदा होतोच, पण त्या व्यतिरिक्त एक दुसरं हल्ली प्रत्येक घरामध्ये असलं तर एक मूल असतं त्याला, म्हणजे 2-3 वगैरे हे, किंवा ते आता परवा जे विधान झालं की 2.1 असायला पाहिजे, ती शक्यता काही वाटत नाही, म्हणजे हे आदेश कुणी पाळतील असं वाटत नाही. आणि दुसरं एक मी वाक्य वाचलं की म्हणे हल्ली शाळेच्या ज्या फीज आहेत ह्याचमुळे एक मोठं कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे की 1 लाख रुपये मुलाची जर फी असेल तर दुसऱ्याचा कोणी विचारच करत नाही त्याच्यावरती. तर ही अशी जी गोष्ट आहे, तर प्रत्येक घरामध्ये एक मूल असतं, त्या ती मुलं एकलकोटी होतात. त्या मुलाला समाजामध्ये वागायचं कसं, किंवा टीम म्हणजे टू ऍक्ट ॲज अ टीम, हे जे शिक्षण असतं ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून मिळतं. आणि आपण एकमेकांनी जर एकमेकांना सांभाळून घेतलं तरच आपण आपल्या नाटकाला किंवा आपल्या खेळाला काहीतरी बक्षीस मिळू शकेल, किंवा बक्षीस मिळण्याची जी ईर्ष्या आहे ती त्याच्यातून निर्माण होते. म्हणजे स्वतः दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची आणि दुसऱ्याला मदत करण्याची जी वृत्ती असते ती ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मधून होते. आणि दुसरी गोष्ट हे होते, म्हणजे इव्हन रतन टाटांचं उदाहरण द्यायचं तर पब्लिक स्पीकिंगची त्याला भीती वाटायची, शाळेपासून त्याला पब्लिक स्पीकिंगची भीती वाटायची, त्यामुळे कधीही ते कुठल्याही पारितोषिक गेलेले नाही. आणि ते सांगायचे की माझ्या ऑफिसमध्ये आणून तुम्ही हे द्या. आता आपल्या सातारकरांनी सुद्धा त्यांना पारितोषिक दिलं होतं, पण त्यांनी तेच सांगितलं माझ्याकडे या, माझ्या रूम मध्ये बसा, पाहिजे असेल तेवढे माझ्याबरोबर फोटो काढा, पण मी तुमच्यासाठी कुठल्याही कार्यक्रमामध्ये येऊन भाषण करणार नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व ह्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतल्यामुळे हे जे सर्व ज्या फोबियाज असतात वगैरे त्या सर्व नाहीशा होतात. आणि मी सांगितलं त्याप्रमाणे टीम स्पिरिट, टीम प्लेइंग वगैरे ह्याच्या मोठ्या या होतात. आणि दुसऱ्याला ऑब्झर्व करायची आपल्याला एक ट्रेनिंग मिळते. तर बरेच फायदे आहेत त्याच्यामध्ये. आपल्या बोलण्यात आलं की शिकता शिकता नोकरी आणि नोकरी करता करता शिक्षण. हा किस्सा आहे खरं सांगायचं तर, तुम्ही जो पुस्तकाचा संदर्भ दिला तो ऐकायला अतिशय आवडेल. म्हणजे नोकरी आणि शिक्षण, कारण LLB ची त्यावेळेची कॉलेज जी होती किंवा टर्म्स भरायचा असा एक विषय असायचा त्यावेळेला, ती संध्याकाळची सगळी कॉलेज असायची, म्हणजे तो एक स्पॅन करायचा सगळ्याचा. पण हे तुम्ही कसं त्याचा फायदा घेतला? मी ज्यावेळेला मी बीकॉम म्हणजे 18वं वर्ष आणि 1 महिना त्याच्यापासून मी नोकरीला सुरुवात केली. आणि परिस्थिती अशी काही वाईट नव्हती की लगेच हे करायला पाहिजे. माझं शिक्षण, मला सख्खा भाऊ नाही, माझ्यापेक्षा 2 लहान बहिणी आहेत आणि कोकणातलं असल्यामुळे जेमतेम म्हणजे व्यवस्थित खाऊन पिऊन सुखी एवढं म्हणायला हरकत नाही. आणि दोन्ही चुलत भाऊ हे डोंबिवलीमध्ये आलेले होते, तर त्यांच्यावरती अवलंबून शिक्षण पूर्ण करता आलंच तर नोकरी न करता. पण मी विचार केला की माझ्या आधीच्या घरातल्या सर्वांनी नोकरी करून शिक्षण केलंय, तर मी 18 वर्ष 1 महिने झाल्यानंतर कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणून केंद्र सरकारचे एक निगम आहे, त्याला कॉर्पोरेशन आहे, तिथे माझे काका चांगल्या हुद्द्यावरती होते. तर त्यांनी मला सांगितलं तुला नोकरी करायची, मी तुला हे देतो. आणि कॉटन ग्रीनला त्यावेळेला कापसाची गुदामं होती आणि कापसाची जी काय गासडी असते किंवा ज्याला बेल म्हणतात ती साधारणपणे 300 किंवा 400 किलोची बेल असते. आणि त्या एकावर एक रचून ठेवायला लागतात, किंवा काही इम्पोर्टेड कॉटनच्या बेल्स यायच्या, त्या डॉक्स मधून आणायचे, माथाडी लोक आणायचे आणि मग त्या एकावर एक रचण्यासाठी त्याला ते पुली लावायचे. आणि 10-12 माथाडी लोक दोर खेचून त्याला माले म्हणजे एका वेळेला सर्वांचा जोर लागला पाहिजे याच्यासाठी असं काम करून त्या गासड्या वर चढवायचे. आणि ती गासडी होती ही दगडापेक्षाही जड कडक असायची. तर त्या कामगारांच्या वरती देखरेख करण्यासाठी काम होतं. अतिशय मोठ्या प्रमाणावर धूळ त्या ह्याच्यामध्ये, कारण सिमेंट टाकले, सिमेंटचं जर खाली फ्लोरिंग असेल, गासडी पडली तर ते तुटून जाईल. तर त्यामुळे मातीचंच फ्लोरिंग असायचं, त्या ठिकाणी रेती आणि मातीचं असायचं. एखादी जर गासडी वरनं पडली तर सगळं एकदम धुळीचे ढगाने उडायचे वगैरे ह्याच्यावरती. तर तशा ठिकाणी सुरुवातीचे 1-2 महिने मी काम केलं. आणि त्यावेळेला ते कॉटन ग्रीनला एक तिथे राईस प्लेट मिळायची, काही 3 रुपये 4 रुपयाला वगैरे. आणि ती झाल्यानंतर दुपारी येऊन
बरंचसं काम असायचं ते 3च्या नंतर असायचं. हे जे लोडिंग अनलोडिंग आल्यानंतर त्या गासडीवरतीच पेपर टाकायचा आणि झोपून जायचं. आणि पहिल्या दिवशी झोपल्यानंतर माझी पाठ एवढी दगडासारखी झाली की मी विचार केला ही नोकरी आपल्याला झेपणार नाही. पण त्या कामगारांनी सांगितलं साहेब 2 दिवस तसं झोपा, तिसऱ्या दिवशी एकदम म्हणजे काही तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही त्या ह्याच्यावरती यायला. त्या सवयीच्या गोष्टी असतात त्या सगळ्या ह्याच्यावरती. पण नंतर 2 महिन्यामध्येच आमचं एअर इंडिया बिल्डिंग मध्ये आमचं ऑफिस होतं, एअर कंडिशन ऑफिस होतं, तिथे बदली झाली माझी याच्यावरती. आणि त्यामुळे मग हे गोडाऊन मधलं काम हे संपलं. तशीच 5 वर्ष मी कॅडबरी मध्ये ठाण्याला गोडाऊन मध्ये काम केलं. आणि ते काम सुद्धा म्हणजे फार जबाबदारीचं काम होतं की म्हणजे त्या ठिकाणी हे जे कॅडबरी चॉकलेट असतं याला अत्तर किंवा म्हणजे गाईचं मूत्र, मेंढ्यांचं मूत्र वगैरे हा जो वास आहे किंवा जर कुठलं एखादं केमिकल फर्टिलायझर गेलेलं असेल लॉरीमधून वगैरे तर त्याचा वास हा चॉकलेट हे पटकन पकडतं. तर त्यामुळे आमच्याकडे लोडिंगच्या साठी लॉरीज यायच्या. तर सुरुवातीला आम्ही पोलिसी डॉग सारखे खाली वाकून असं करून हे बघायचो की ह्या गाडीमधून काही कसली नेहाण झालेली नाही ना वगैरे. आणि बाकी ऍक्च्युली जे लोडिंग अनलोडिंग असायचं ते 4थी पास झालेले आमचे जे वर्कर्स होते ते वर्कर्सच देखरेख ठेवायचे. त्या वर्कर्सने आम्हाला बरंच शिकवलं. जर एकावर जर तुमचं जर बोनविटाचे बॉक्सेस असतील, जर खालचा थर आहे हा खालचा थर समजा 15-20 बॉक्सचा झाला तर त्याच्या वरचा थर असेल तो 1 बॉक्स कमी करायचा सर्व साईडनी. तर ते एकदम मोजायचं कसं, तर ते आम्ही हा कॅल्क्युलेटर घेऊन करायचो. तर मग ते तिथले मुकादम 4थी झालेले असायचे ते सांगायचं साहेब ती पेन पेन्सिल आणि बाजूला ठेवून द्या, असं करा, हा चुमडा कितीचा आहे तो चुमडा कितीचा आहे, बराबर ते हिशोब करून दाखवायचे. तर बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याकडनं त्या ठिकाणी शिकता आल्या. आणि मी कॅडबरीमध्ये 5 वर्ष वर्कर्स आणि स्टाफ यांचं युनियन सेक्रेटरी होतो. त्यामुळे भरपूर महत्व मिळालं. आणि कॅडबरीमध्ये सेकंड शिफ्टला 3 ते 11 होतो. त्या 5:30च्या नंतर भरपूर वेगळे प्रकार खायला पण मिळाले. जे R&D मध्ये वेगळे प्रकार व्हायचे ते युनियन सेक्रेटरी असल्यामुळे मला माझ्या डिपार्टमेंट पर्यंत तिथे येऊन हौसेने आणि कौतुकाने कामगार आणून द्यायचे. त्या ठिकाणी भरपूर चॉकलेट खाल्लं. तोंडातले सगळे दात गेले. आता दात दाखवायचे दात येतात सगळे याच्यावरती. पण कॅडबरीचं माझं 49 किलो वजन होतं. 6 महिन्यात 69 झालं. 6 महिन्यात 20 किलो वजन वाढलं. एवढं जे चॉकलेट आहे ते पौष्टिक आहे. फक्त चॉकलेट खाल्ल्यानंतर लगेच दात घासायला पाहिजे, कुणीच घासणार नाही. तर त्यामुळे दात गमवायची तयारी ठेवायला पाहिजे. अशी गोड नोकरी आणि अशी नोकरी दोन्ही होती. आता टाटांपर्यंतचा प्रवास याच्या सुरुवातीला एक थोडा आणखी टाटा विषयीच्या माहितीसाठीचा प्रश्न विचारतो. टाटा म्हणलं की एक कोणीतरी व्यक्ती असेल तिथपर्यंत आमचं ज्ञान. म्हणजे JRD टाटा किंवा त्याच्या आधी जमशेदजी टाटा, JRD टाटा आणि रतन टाटा. वाटताना कसं वाटतं की एका माणसामुळे हे सगळं चालत असेल असं सामान्य माणसाला वाटतं. म्हणजे ज्याला काय म्हणूया रतन टाटांच्या नंतर आता टाटांचं काय होणार हा सामान्य माणसाला प्रश्न पडतो. का बॉडी कॉर्पोरेट हा विषय त्याला माहिती नसतो. म्हणजे नक्की सिस्टीम काय असते किंवा ही प्रणाली काय आहे. टाटा म्हणजे कोण असा आपण प्रश्न एक साधा निर्माण केला तर टाटा म्हणजे काय किंवा केवढा समूह आहे तो. आपल्या पुस्तकामध्ये तो समूहाचा उल्लेख आहे. टाटा म्हणजे काय असा एक प्रश्न जर आला तर त्याचं काय उत्तर असेल. आता ह्या ज्या सर्व कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये आपण लहान दुकानदार पाहतो ते स्वतःचा धंदा करतात. काही पार्टनरशिप मध्ये, काही बिल्डर्स वगैरे पार्टनरशिप मध्ये धंदा करतात आणि बाकीचे कंपन्या निर्माण करतात. या कंपन्यामध्ये माणसं संचालक बदलत राहतील पण ती कंपनी जोपर्यंत धंदा चालू आहे जोपर्यंत ती बंद केली जात नाही तोपर्यंत ती चालू राहते. आपल्याला सवय काय असते, मुकेश अंबानींचा मुलगा त्यांच्यानंतर गादीवर बसला किंवा बिर्लांचा म्हणजे आदित्य बिर्ला नंतर कुमार मंगलम बिर्ला गादीवर बसला. म्हणजे आपले समज असा होतो की हे कंपल्सरी आहे की वडिलांनंतर मुलगाच हा मॅनेजिंग डायरेक्टर झाला पाहिजे, असं काही नाही. तर टाटा समूहामधून शिकण्यासारखं काय आहे की हे जे सर्व टाटा झाले हे प्रत्येकाचं एकमेकांशी नातं होतं असं पण नाही.
त्याच्यामध्ये एक म्हणजे याला 1932 साली एक सकलातवाला म्हणून पहिले टाटाच्या बाहेरचे अध्यक्ष झाले. ते 32 सालापासून एक 6-7 वर्ष समूहाचे अध्यक्ष होते. टाटा मेमोरियल हॉस्पिटल त्यांच्या आमदानीमध्ये त्याची कल्पना म्हणजे त्याचं रेखाटन किंवा आराखडा बनवण्यात आला. क्रिकेट क्लब ऑफ इंडिया CCI त्यांनी स्थापन केलं. ब्रेबन स्टेडियम त्यांनी बांधलं. भारतामध्ये 1934 साली म्हणजे जागतिक मंदीमध्ये बाकीच्या युरोपमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. ते 1934 साली या सकलातवालांनी भारतामध्ये सर्वांना कामगारांना बोनस द्यायची प्रथा केली. म्हणजे ह्या सर्व टाटा नसलेल्या माणसांनी ह्या गोष्टी त्याच्यामध्ये केल्या. वर्कर्स बरोबर ते क्रिकेट खेळायचे, वर्कर्सची बॅट आणि साहित्य वापरून वगैरे, आणि कामगारांच्यासाठी त्याने फार मोठमोठे हे केले. जसे जमशेदजींनी आधी कामगारांच्यासाठी केलं होतं नागपूरच्या इम्प्रेस स्कूलमध्ये, तसंच सकलातवालाने पण काम केलं. त्याच्यानंतर JRD 53 वर्ष होते. JRD जमशेदजींचे असे डायरेक्टली म्हणजे अगदी मुलगा बिलगा पुतण्या किंवा असं काही नातू असं काही नव्हतं याला. तर त्यावेळेला म्हणजे जमशेदजींच्या मुलाबरोबर म्हणजे जमशेदजींच्या बायकोच्या भावाचा एक मुलगा होता RD टाटा म्हणून त्याला. म्हणजे त्या दोराबजी टाटा आणि सर रतन टाटा म्हणून जे जमशेदजींचे मुलगे होते त्यांचा मामे भाऊ होता तो. तर त्या मामे भावाच्या मुलाचा मुलगा म्हणजे JRD टाटा आहे. म्हणजे तसं लांब लांबच आहे. रतन टाटा JRD टाटा काही नातं नाही आहे. JRD टाटाचे काही रतन टाटा आता जे गेले ते त्यांचे वडील नवल टाटा होते ते, आणि JRD टाटा जसं आपले शिवलकर नेहमी शॅडो मध्ये राहिले तशा प्रकारे नवल टाटा JRD टाटाच्या शॅडो मध्ये राहिले. जवळजवळ 50 वर्ष दोघांनी एकत्र टाटा सन्स मध्ये काम केलं. नवल टाटा हे बरेचसे कामगार विश्व किंवा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन, इंडियन हॉकी फेडरेशन 48, 52, 56 जे आपण हॉकीची सुवर्ण पदक मिळाली त्यावेळेला ते हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष होते. याच्यावरती त्यांना आर्थिक मदत त्यांनी केली. म्हणजे हे बरंचसं. आणि JRD टाटा मात्र धंद्यातलं सर्व पैसे गेला. आणि त्या नवल टाटांचा मुलगा म्हणजे रतन टाटा जे आता 86 वर्षाचे होऊन गेले. म्हणजे त्या ठिकाणी साधारणपणे त्या माणसाच्या पात्रतेवरती त्यांची निवड केली गेली आहे. आणि JRD 53 वर्ष होते. रतन टाटाला खात्री नव्हती की आपण चेअरमन होणार म्हणून याला, कारण JRD टाटांचा स्वभाव तसा बराचसा चंचल होता. JRD टाटांना एकदा वाटायचं ऋषी मोदींना मी ग्रुपचं अध्यक्ष केलं पाहिजे, एकदा वाटायचं नानी पालखीवाला केलं पाहिजे, एकदा त्यांना वाटायचं मी नसलीवाडियानं केलं पाहिजे. असं करता करता ज्यावेळेला 1991 साली रतन टाटा ग्रुपचे आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी म्हटले आय नेव्हर बिलीव्ह दॅट आय विल बिकम द चेअरमन ऑफ टाटा सन्स. म्हणजे ही जी परंपरा आहे, कारण टाटा समूह हा मूल्याधिष्ठित समूह आहे. या मूल्यांना महत्व दिलं जातं, नफ्याला महत्व दिलं जात नाही. नफा हे गौण आहे. कारण एक जमशेदजी टाटा जे संस्थापक आहेत तर साधारणपणे आपण काय ऐकतो की गुजराती मनुष्य हा देवाला ह्याच्यामध्ये बालाजीला त्याचा पार्टनर करतो आणि मग 10,000 रुपये 20,000 रुपये त्या हुंडीमध्ये नेऊन टाकतो, देवाला पार्टनर करायचं. तर तसा जमशेदजींना असा प्रश्न विचारला होता की हे म्हणजे भागीदार आहे का, समाज हा भागीदार आहे का धंद्यामधला. तर JRDने सांगितलं, आपल्या जमशेदजींनी सांगितलं नाही, इट इज द व्हेरी पर्पज फॉर विच अवर बिझनेस एक्झिस्ट. आमचा धंदे आहे ते फक्त समाजासाठी अस्तित्वात आहे. आमच्या देशाला कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी आम्ही फक्त करू. देशाला, माझ्या भारत देशाला ज्या गोष्टी पाहिजेत त्याच गोष्टी मी करू. जमशेदजी टाटा हे काँग्रेस कार्यकर्ते होते. पहिल्या काँग्रेस अधिवेशनाला ते हजर होते. म्हणजे सुरुवात टाटांची जी झाली ती जमशेदजींपासून झाली असं जे ऐकलं जातं किंवा वाचलेलं आहे ते अगदी बरोबर. आणि मग त्यांची हायरार्की जर अशी म्हणली, ठळक जर नावं अशी म्हणली, आता कसं शेवटून जर म्हणलं रतन टाटा, JRD टाटा आणि एकदम सुरुवातीचं म्हणलं तर जमशेदजी टाटा. जमशेदजीच्या नंतर त्यांचा मुलगा दोराबजी टाटा आणि सर रतन टाटा आणि त्यांच्याबरोबर त्यांचा मामे भाऊ RD टाटा.
त्या तिघांनी एकत्र काम केलं. राम, लक्ष्मण, भरत अशा प्रकारे त्यांनी काम केलं. आणि जमशेदजींच्या बरोबरीने मी दोराबजी टाटा, त्यांचा जो मोठा मुलगा होता त्याला मी मार्ग देईन, पण त्याला प्रसिद्धी मिळाली नाही. किंवा टाटा समूहाचं हेच वैशिष्ट्य आहे की ते प्रसिद्धीपासून लांब राहिले. जमशेदजींनी स्वप्न पाहिले, त्यांचं फक्त एक दोन स्वप्न त्यांची खरी झाली. त्यांनी जयंत टाटा एंडोमेंट काढली, स्कॉलरशिप्स दिल्या, ज्याच्यामधून नारळीकर, जयंत नारळीकर आणि त्यांचे वडील दोघेही हे होते ब्रिटनचे पंतप्रधान ॲटली, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, ते टाटा स्कॉलर आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती नारायणन हे स्कॉलर आहेत. बरेचसे सायंटिस्ट हे सर्व टाटा स्कॉलर्स आहेत त्याच्यावरती. आणि इथल्या कोल्हापूरच्या पहिल्या लेडी डॉक्टर केळावकर त्या पण टाटा स्कॉलर आहेत. त्या दोन नंबरची स्त्री भारतामधली. आज एक मला वाटतं कोणी फ्रेमी खंबाटा किंवा असं त्याला एक हे दिलं होतं. आणि ह्या केळावकरना 10,000 रुपये लोन म्हणून त्यांनी दिलं होतं, टाटा एंडोमेंट मधून दिलं होतं परदेशामध्ये FRCS होण्यासाठी याला. आणि कोल्हापूर संस्थानामध्ये त्यांनी संपूर्ण आयुष्यभर नोकरी केली याच्यासाठी. तर ते त्यांनी त्यांचं एक स्वप्न पूर्ण झालं. ताजमहाल हॉटेल स्वप्न पूर्ण झालं. त्यांना हायड्रो पॉवर करायची होती, कुठेतरी धरण बांधायचं होतं. ते दूधसागर किंवा लोणावळा जागा बदलत होते जमशेदजी टाटा. ते स्वप्न दोराबजी टाटा आणि सर रतन टाटा यांनी पुढे केलं. स्टील प्लांट, टाटा स्टील हे सुद्धा 1912 साली दोराबजी टाटा, रतन टाटा या जोडगोळीने पुढे केलं. त्याच्यानंतर 1915 साली मुंबईमध्ये पहिली लाईट गेला. आणि त्याबरोबर आश्चर्य वाटेल, मुंबईपासून 160 किलोमीटर वरती त्यावेळेला कुठलेही रस्ते नव्हते, रेल्वे सुरू झालेली नव्हती, म्हणजे जेमतेम सुरू झालेली होती. अशा वेळेला 150 किलोमीटर तारा खेचायच्या टॉवर्स उभारून. ते टॉवर्स कुठून आले असतील, कुणी बनवले असतील, ही तार एवढी 150 किलोमीटर कॉपर तार कुठून आली असेल, निश्चितच इम्पोर्ट झालेली असेल ती. 7,000 कामगार 4 वर्ष त्या दरीखोऱ्यामध्ये खपत होते आणि 4 वर्षामध्ये मुंबईपर्यंत वीज पोहोचली. आता तिथे वीज पोहोचल्यानंतर त्या विजेला ग्राहक नव्हते. त्यावेळेला टाटाने काय केलं, तिथे वाफेवर चालणारे जे सर्व जनरेटर्स किंवा जी इंजिन होती ती त्यांनी विकत घेतली. विकत घेऊन ती स्क्रॅप केली आणि लोकांना वीज वापरायची सवय लावली त्यांनी. म्हणजे हे असं जे दूरदर्शित्व जो प्रकार आहे तो त्याच्यामधून हा टाटांकडनं दिसून येतो. आणि त्याच्यानंतर मी आता त्याच्यानंतर सकलात्वाला झाले. ते पहिले बाहेरच होते. नंतर जे.आर.डी. टाटा हे एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व आहे खरोखर की म्हणजे लोकांना फक्त त्यांनी भारतातले पहिले कमर्शियल पायलट एवढं माहिती आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च त्यांनी काढली, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस त्यांनी काढली. 1941 साली टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे.आर.डींच्याच कारकिर्दीत झालं. आणि नुसतं हॉस्पिटल काढलं नाही, 1956 साली त्यांच्या लक्षात आलं की टाटा समूहाचा जो पैसा आहे त्याच्यामधून भारतातल्या सर्व लोकांना कॅन्सरचे उपचार होऊ शकणार नाही. तेव्हा त्यांनी नेहरूंकडे विषय काढला की हे जे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आहे हे तुम्ही घ्या, सरकारने घ्या, आमचं नाव ठेवा अशी पण आमची अट नाही आणि तुम्ही घ्या, कारण नाहीतर देशाला याचा फायदा होणार नाही. तर नेहरूंनी सांगितलं ठीक आहे, हेल्थ डिपार्टमेंट घेईल. ते हेल्थ डिपार्टमेंटने घेतलं, पण हेल्थ डिपार्टमेंटला त्या हॉस्पिटलचं महत्व कळलं नाही. मग ते परत जे.आर.डी. टाटांना वाईट वाटलं. त्यांनी होमी भाभा, त्यावेळेला होमी भाभा हे सुद्धा टाटाचाच मनुष्य. होमी भाभा त्यावेळेला ॲटॉमिक एनर्जीचे प्रमुख होते. त्याने होमी भाभांना त्यांनी गड घातली, नेहरूंचं मनधरणी करा की अमेरिकेमधलं ॲटॉमिक पॉवर जी डिव्हिजन आहे ते कॅन्सर हॉस्पिटल चालवतात. तर भारतामध्ये BARC टाटा मेमोरियल का चालवणार नाही? नेहरूंना ते पटलं, कारण ते होमी भाभाने सांगितलं होतं. जे.आर.डी. आणि नेहरू यांचे खटके उडायचे. बरेच वेळेला जे.आर.डी. सांगायचे, मी काही बोलत असताना हे खिडकीच्या बाहेर बघायला लागले की मला समजायचं की मला दिलेली वेळ किंवा त्यांना आता कंटाळा आलाय. आणि म्हणे मुलगी तशी नव्हती. मुलगी काय करायची, तिला कंटाळा आलाय की समोर पडलेली पत्र फोडून वाचायला सुरुवात करायची. म्हणजे मला कळायचं की आता मला निघून जायचं आहे याच्यावरती. तर ते त्यांनी
होमी भाभांनी नेहरूला गळ घातली आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल 1957 पासून सरकारच्या मालकीचं आहे. पण सरकारने टाटाचं नाव कधीही काढलं नाही, ते अजूनही टाटा मेमोरियल आहे. त्यामुळे आम्हाला बऱ्याच जणांचे फोन येतात की तिथे काही ओळख आहे का, पण हे DARCच्या तर्फे चाललं जातं टाटा मेमोरियल हॉस्पिटल. पण टाटा अजूनही नवीन नवीन टाटा ट्रस्टच्या तर्फे खर्च करून नवीन नवीन कॅन्सर हॉस्पिटल्स निर्माण करतात. आता आसाममध्ये तर 17 हॉस्पिटल्स निर्माण करायचे त्यांना, त्यातले आता 11-12 तयार झाले. आणि वाशीला पण परत तसंच एक त्यांनी केलं मुंबईला, आणि महाराष्ट्रामध्ये आणखीन एका ठिकाणी काम चालू आहे. तर ही नवीन हॉस्पिटल करण्यासाठी जो खर्च आहे तो टाटा समूह करतो. तर म्हणजे JRDने बऱ्याच मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, आणि भारतरत्न एकमेव भारतरत्न, आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये भारतरत्नच्या बाबतीमध्ये सुद्धा एक JRD टाटाचा किस्सा आहे की त्याच्या आधीच त्यावेळेला सरदार पटेलांना मरणोत्तर 1991 साली भारतरत्न दिलं होतं, आणि 92 साली JRD टाटांना फोन करून विचारलं गेलं प्राईम मिनिस्टर ऑफिस कडून की तुम्ही भारतरत्न दिलं तर स्वीकाराल का, कारण सरकारला खात्री नव्हती की हे स्वीकारतील का नाही वगैरे याला, आणि जाहीर करून मग म्हणजे हे नको काही, तर त्यासाठी आधी विचारायची पद्धत आहे. तर JRD टाटांनी म्हटलं की मला तर आतापर्यंत वाटतंय की हे फक्त मरणोत्तर दिलं जातं, आणि सरकारला मला हे द्यायचं आहे म्हणून सरकारवर उपकार करण्यासाठी मी काही मरणार नाही. आणि दुसरं मला वाटतंय की राजकीय नेत्यांनाच देतात, आणि मी राजकारणापासून एवढा लांब आहे, तर मला मी दुष्काळात पडलोय. तर खरोखरच हे म्हणजे देणार असतील तर माझी हरकत काही नाही याच्यावरती. तर JRD अतिशय मिश्किल माणूस होता. आता आपल्या संदर्भातून आला, वडील मुलीचा एक संदर्भ आला, त्यांचं वागणुकीविषयी छोटासा आपला वास्तविक संदर्भ आला. इंदिरा गांधींच्या लग्नाला JRD टाटांना नेहरूंनी स्वतः फोन करून बोलावणं केलं होतं, पण हा मनुष्य गेला नाही, कारण त्या ठिकाणी म्हणजे बरीच गर्दी असेल, लोक कुणाला काही, म्हणजे मी गेलो नाही हे पण लक्षात येणार नाही, पुन्हा मनुष्य लग्नाला पण गेला नाही. अशी उर्मी माझी ती दाबता आली नाही म्हणून हा प्रश्न येतोय खरं की वडील मुलगी तो एक काळ, त्याच्यानंतरचा 2014 पर्यंतचा काळ आपण म्हणतो, त्यावेळेची ही या उद्योगपतींचा म्हणजे JRD सारखा उद्योगपती तिथं समोर आल्यानंतर त्याची सगळी माहिती आपण घेऊन आपल्याला डेव्हलपमेंटच्या दृष्टीने वापरता येईल, हा एक फील असणं अपेक्षित होतं आपल्या संदर्भातला. 14 आधीचे ते सगळे फील आणि 14 नंतरचा फील आपल्या थोडा वेगळा प्रश्न आहे होता, तो काही फरक आहे का? 14 स्पेसिफिकली 2014 असं सांग वापरतो. हा म्हणजे तुम्ही राजकीय याच्यावर निश्चितच 2014 नंतर म्हणजे त्याचं उत्तर इनडायरेक्टली देतो मी की आता एक साधारणपणे 10 ते 12 दिवसामध्ये माझं महाभारत टू भारत ॲट 2025 इंडिया नव्हे, महाभारत टू भारत @2025 हे पुस्तक ज्याने आता माझं टाटांच्यावरचं इंग्रजी पुस्तक प्रसिद्ध केलं आहे, हेडविग मीडिया म्हणून, त्यांच्यातर्फे ते पुस्तक प्रसिद्ध होते. आणि हे पुस्तक जे आहे याच्यामध्ये वेदकालापासून भारत कसा होता, त्याला स्वर्णभूमी का म्हणायचे, ते आतापर्यंत म्हणजे चंद्रयान 3 पर्यंत किंवा आता नोव्हेंबर 2024 पर्यंतच्या सर्व घटना साधारणपणे 50 अंगांमधून भारताकडे त्याच्यावरती पाहिलेलं आहे. मग त्याच्यामध्ये साहित्य आहे, कला आहे, सिनेमा, संगीत, शास्त्रीय संगीत, डान्स, किंवा तुम्ही ईज ऑफ डुईंग बिझनेस इन इंडिया, फॉरेन पॉलिसी, फॉरेन ट्रेड, भारताच्या बॉर्डर्स, भारताची युद्ध, भारताचे पंतप्रधान, भारतातले शास्त्रज्ञ, ह्या सर्वांवरती हे जवळजवळ 400-450 पानी पुस्तक इंग्रजीत आणि मराठीत एकाच वेळेला एक पुढच्या 15 दिवसात येईल ते. त्यामुळे हा जो त्याच्यामधल्या पुस्तकावरून तुम्हाला समजेल की 2014 नंतर भारतामध्ये काय स्थित्यंतर आहे. आणि ह्या पुस्तकाला प्रस्तावना आहे डॉक्टर रघुनाथ माशेलकर, आणि दुसरा म्हणजे माझे मित्र हरीश साळवे. तर हरीश साळवेने त्या प्रस्तावनेत लिहिलं आहे की तो आता हरीश साळवे लंडनमध्ये राहतो, तर हरीशने लिहिलं आहे की आता लंडनच्या रस्त्यावरून चालताना एक भारतीय म्हणून मला आज जितका अभिमान वाटतो इतका अभिमान मला या आधी कधीच वाटायचा नाही. त्याच्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर
मुद्दाम आता संदर्भाला म्हणून लगेच सांगतो, माझी कॉर्पोरेट दिंडी म्हणून माधव जोशींचे पुस्तक आहे. हरीश साळवेंचा पण विषय आला म्हणून परत ते वाचून दाखवतो. मला आनंद वाटतो की गेली काही दशके आपण एकमेकांना ओळखतो. बघा, हरीश साळवे लिहित आहे आणि आपण एकत्र काम करतो आहोत. त्यामुळे मी खात्रीने सांगू शकतो की हे तुझे पुस्तक सर्व वाचकांना आवडेल. हरीश साळवेंसारख्यांनी दिलेली ही कॉमेंट ही एक जोरदार टाळ्यांसाठीची आहे. आता थोडा सामान्य माणूस म्हणून जो प्रश्न पडतो की सुरुवातीला जसं विचारलं की टाटा म्हणल्यानंतर एक सामाजिक ऋण म्हणून समाजापर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी देणं आणि त्याच्या जोडीला टाटा म्हणल्यानंतर म्हणजे बाकीच्या कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्या असतील, भारतातून बहुराष्ट्रीय कंपन्या असतील किंवा बहुराष्ट्रीय कंपन्या ज्या भारतामध्ये आल्या त्यांचं असेल, त्यांच्यात आणि टाटांच्या जो फरक म्हणून सगळीकडं म्हणला जातो किंवा लोक त्याच्यावरती विश्वास ठेवतात, टाटा मीठ पासून आता एअर इंडियापर्यंत आपण जाऊ, त्याचा एक मुख्य म्हणजे विश्वास. आता आपल्या बोलण्याचा हा विषय आला की याच्यानंतर तो म्हणजे मुलानंतर नातू, नातवानंतर पणतू, हा त्यांच्याकडे वाट नाहीये. क्वालिटीला ते किंमत देतात. मग हा विश्वास आणि ही क्वालिटी याचं नक्की कसं नातं आहे? म्हणजे टाटामध्ये हा जो भरोसा लोक ठेवतात तो कशामुळे तयार? त्याच्यामध्ये हे जे विश्वास हा जो निर्माण झालेला आहे, हा विश्वास फक्त क्वालिटीमुळे नाही. टाटाने काढलेला आता इंडिका जी पहिली गाडी होती ती फेल गेली, त्याच्यात बरेच कस्टमर कंप्लेंट्स आल्या, पण त्याच्यातून इंडिका 2 आली, ती 2018 पर्यंत चालली. अजूनही टॅक्सी म्हणून तिचा वापर केला जातो इंडिकाचा याच्यावरती. तर फक्त क्वालिटी नाही की इंटेग्रिटी ऑफ आणि जो दिलेला शब्द आहे, हा दिलेला शब्द पाळणं हा जो त्याच्यामधला जो आस्पेक्ट आहे, याच्यासाठी त्याच्यामध्ये ह्याच्या एक आपला वेळ किती आहे त्याच्याप्रमाणे एक माझ्या पुस्तकामध्ये 2 त्याच्यामध्ये मी घ्या सांगितले आहेत, 2 किंवा 3. टाटा एक विश्वास आहे, त्याच्यामध्ये प्रकरणच आहे इंग्रजी आणि मराठी पुस्तकामध्ये. टाटा एक विश्वास आणि टाटा द इपिटमी ऑफ ट्रस्ट आहे याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे की मी ज्या कंपनीला प्रेसिडेंट होतो, मी प्रेसिडेंट लिगल आणि रेग्युलेटरी म्हणून ह्या फील्डचा होतो. रेग्युलेटरी म्हणजे टेलिफोन संबंधीचे कायदे आणि नियम. तर भारतामध्ये साधारणपणे 97-98 पासून खासगीकरण टेलिकॉमचं सुरू झालं. तेव्हापासून मी या क्षेत्रात आहे आणि 2 टर्म मी जी मोबाईल ऑपरेटर्स आहेत त्यांच्या संघटनेचा मी अध्यक्ष होतो. तर त्यामुळे भारतामध्ये जे टेलिकॉमचे बरेचसे कायदे नियम झाले ते निर्माण करण्यामध्ये सरकारची मदत मी केलेली आहे त्या ह्याच्यावरती. तर या खात्याचा मी प्रमुख होतो आणि तिथे आम्ही डोकोमो म्हणून जपानमधली कंपनी आहे ज्याने जगामध्ये 3G टेक्नॉलॉजी सर्वप्रथम 2003 साली आणली. तर त्या कंपनीला भारतामध्ये आमच्या कंपनीमध्ये टाटा टेलिसर्व्हिसेस मध्ये पैसे गुंतवायचे होते. 26% त्यांना घेऊन आमचं पार्टनर व्हायचं होतं. त्यांनी 13,000 कोटी रुपये आम्हाला दिले आणि 26% भाग भांडवल घेतलं. त्याच्यामध्ये एक अट होती की ही टाटा टेलिसर्व्हिसेस ही कंपनी आहे, यांनी 1997 ते 2009 पर्यंत एकाही वर्षी आपला रेकॉर्ड ब्रेक केला नाही, कधीही नफा केला नाही. तर पुढच्या 4 वर्षाच्या अवधीमध्ये ह्या कंपनीने नफा करायला सुरुवात केली पाहिजे आणि जर नफा केला नाही तर आम्ही जे गुंतवलेले पैसे आहेत त्याच्यातले अर्धे पैसे म्हणजे 6,500 कोटी रुपये 2009चे, आता 2013-14 मध्ये ते एक्सचेंज याच्याप्रमाणे ते नंतर जास्त झाले, 7,600 झाले. ते एवढे पैसे आम्हाला टाटा सन सीजी ग्रुपची प्रमुख कंपनी आहे त्याने आम्हाला परत केले पाहिजे. आणि दुर्दैवाने आम्ही तो नफा करू शकलो नाही. अजूनही आमचा रेकॉर्ड आम्ही तोडला नाही, अजूनही आम्ही तोटाच करतोय. तुम्हाला एक खरोखर धक्का बसेल, आतापर्यंत टाटा समूहाने टेलिकॉम मध्ये 1,23,000 कोटी रुपये लॉस केलाय आणि तरीही अजून टेलिकॉम बिझनेस चालू आहे. 1,23,000 कोटी रुपये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती, म्हणजे वोडाफोन पेक्षा सुद्धा जास्त तोटा टाटाने केलाय याला. आणि तर म्हणजे त्यांनी 4 वर्षात आम्ही नफा केला नाही
आणि हे पैसे 7,650 कोटी परत द्यायची वेळ आली. तर आम्ही रिझर्व्ह बँकेकडे गेलो. रिझर्व्ह बँकेने सांगितलं भारतामध्ये पैसे आणायला आम्ही परवानगी देतो, बाहेर पाठवायला परवानगी देत नाही. बऱ्याच वेळा आम्ही त्यांच्याकडे गेलो, त्याने आम्हाला सांगितलं परत येऊ नका तुम्ही, यू आर वेस्टिंग अवर टाइम. प्रणब कुमार मुखर्जी अर्थमंत्री होते, मी स्वतः आणि आणखीन काही लोक आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. प्रणब दाने सांगितलं त्यांच्या बंगाली ऍक्सेंट मध्ये की रिझर्व्ह बँकेने सांगितलंय तर आय कांट डू एनिथिंग विच इज कॉन्ट्ररी टू व्हॉट रिझर्व्ह बँक हॅज सेड. आम्ही म्हटलं तुम्ही स्वतः करू नका, त्यांना त्यांचा व्ह्यू बदलायला सांगा. नो, आय कांट डू दॅट. व्हाय शुड यू सेंड आउट 7,600 crores rupees? हे फायनान्स मिनिस्टर देशाचा सांगतो, तुम्ही का परत केले पाहिजे ते पैसे? आम्ही त्यांना म्हटलं आम्ही असा शब्द दिलाय, रिटर्न कॉन्ट्रॅक्ट आहे. तो म्हणजे काय आपल्या देशाच्या कायद्यामध्ये बसत नाही, सांगा त्यांना त्याच्यावर काय करणार ते त्याला. तर त्याच्यानंतर त्या लंडन स्कूल ऑफ याच्यामध्ये आर्बिट्रेशन होतं, त्याला लंडन कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन मध्ये आर्बिट्रेशन होतं. 13 दिवस आम्ही त्या ठिकाणी आर्बिट्रेशन करत होतो. हरीश साळवे, दरायस खंबाटा, मी, आमच्या ग्रुप लिगल एड असे आम्ही त्या ठिकाणी 13 दिवस लंडन मध्ये होतो. तो जे आर्बिट्रेशन म्हणजे ज्याला लवाद म्हणतात त्याचा जो निर्णय आमच्या विरुद्ध गेला आणि त्यांनी लवादाने सांगितलं 7,650 कोटी अधिक 15 कोटी रुपये खर्च म्हणून तुम्ही डोकोमो जपानला 1 महिन्याच्या आत द्या. परत आम्ही रिझर्व्ह बँकेकडे गेलो. आम्ही आता करार म्हणून नाही तर आर्बिट्रेशन अवॉर्ड आहे आमच्या विरुद्ध, ते द्यायला तुमची परवानगी कुठेही लागत नाही याला. पण आम्ही ज्या बँकेकडे गेलो ती बँक सांगते की म्हणजे त्यांचं स्किल सेव्हिंग टॅक्टिक्स आहे त्याच्यावरती की रिझर्व्ह बँकेला तुम्ही सांगा, त्यांनी जर ऑब्जेक्शन घेतली नाही तर आम्ही ते पैसे पाठवूया. तर रिझर्व्ह बँकेने सांगितलं नाही काही फरक जर पडलेला नाही, आम्ही परवानगी देणार नाही. मग त्याच्यानंतर सायरस मिस्त्री त्यावेळेला ग्रुपचे अध्यक्ष होते. सायरस मिस्त्रीने सांगितलं, त्यांनी डोकोमोला सांगितलं आता मी काही करू शकत नाही, जर सरकारच माझं सांगतंय तर डोकोमोचे सर्व लोक त्यांचे जे ती सुद्धा याच्यामध्ये अमेरिकेमध्ये जपानमध्ये लिस्टेड कंपनी आहे. तर मोठा गदारोळ झाला त्या ठिकाणी की जपानच्या प्राईम मिनिस्टरनी निरोप पाठवला आपल्याकडे याच्यावरती, मोदींना निरोप पाठवला त्यांनी की 2 देशांमधले संबंध बिघडतील, 2 देशांमधले संबंध बिघडतील. ते 2016चा शेवट होता, तोपर्यंत म्हणजे सत्ता पण बदललेली होती याच्यावरती. आम्ही म्हटलं आता तरी काहीतरी फरक पडला नाही काही सुद्धा. म्हणजे प्रणब कुमार मुखर्जी जाऊन दुसरे अर्थमंत्री आले तरी काही फरक पडला नाही, कारण देशाने 7,650 कोटी का पाठवायचे. म्हणून मग ते डोकोमोचे सर्व संचालक रतन टाटाकडे गेले. रतन टाटा त्यावेळेला निवृत्त होते. तर रतन टाटाने सांगितलं तुम्ही ऑर्डिनरी कोर्स मध्ये हे लवाद इम्प्लिमेंट करण्यासाठी काय करा. तर म्हणून आम्ही कोर्टात जाऊ. म्हणून तुम्ही अजून का नाही गेला? नाही म्हणजे आपल्या ग्रुपचे रिलेशनशिप आहे. म्हणजे वाय शुड यू वरी अबाउट रिलेशनशिप? तुम्हाला तुमच्या शेअर होल्डर्सला तोंड द्यायचं आहे, तुम्ही आमच्या विरुद्ध केस करा याला. त्यांना वाटलं हे रतन टाटा म्हणजे काहीतरी रागावून बोलत आहे. तर त्यांनी सांगितलं नाही, आय एम टेलिंग यू सिन्सिअरली. मी म्हणे आता चेअरमन नाही, पण लेट टाटा ग्रुप फेस दॅट केस, लेट मी सी व्हॉट गव्हर्नमेंट इज ऑल्सो सेइंग. तर डोकोमोने केस फाईल केली. 4थ्या दिवशी टाटा सन्सनी त्यावेळेला चंद्रा अध्यक्ष झाले होते. 7,650 कोटी त्यांनी कोर्टाच्या रजिस्ट्रारकडे डिपॉझिट केली टाटा समूहाने आणि कोर्टाला सांगितलं आम्हाला हे पैसे ताबडतोब द्यायचे आहे. डोकोमोने केस फाईल जी केली आमच्या विरुद्ध असली तरी वी बोथ आर ऑन वन साइड, वी वॉन्ट टू पे दॅट मनी, बट रिझर्व्ह बँक इज नॉट अलाउइंग अस. तर हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला बोलावलं. रिझर्व्ह बँकेला त्यांनी सांगितलं तुम्ही 15 दिवसात आम्हाला तो नियम दाखवा की तुम्ही ज्या नव्हे तुम्ही ही परवानगी नाकारताय. रिझर्व्ह बँकेला 2 महिने दिल्यानंतर रिझर्व्ह बँक काही दाखवू शकले नाही. कोर्टाने ऑर्डर दिली 1 महिन्याच्या आत हे पैसे याला डोकोमोला द्या आणि डोकोमोला ते पैसे मिळाले. हे एकच उदाहरण आहे. आणि दुसरे असंच एक उदाहरण आहे की त्याच्यामध्ये याच्यामध्ये मलेशियामध्ये एक कंपनी टाटा मोटर्सनी काढली होती आणि त्या ठिकाणी मायनॉरिटी शेअर होल्डर होतं टाटा हे. आणि तिथला जे सरकार होतं हे सरकारच्या मालकीची कंपनी होती. तिथला जो प्रिन्स होता तो अध्यक्ष होता कंपनीचा आणि त्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला नव्हता. म्हणून तिथल्या बँकेला बँक गॅरंटी म्हणजे तिथल्या त्यांना क्रेडिटर्सना बँक गॅरंटी पाहिजे होती आणि
मलेशियामध्ये परिस्थिती चांगली नव्हती बँक गॅरंटी देण्याची, म्हणून ते भारतात टाटा मोटर्सला सांगितलं तुम्ही बँक गॅरंटी द्या. आपल्याकडे त्यावेळेला 91-92 तर आपल्याकडे म्हणजे फॉरेन एक्सचेंज दातावर मारायला पण पैसे नव्हते त्याला, त्याच वेळेला आपण सोनं गहाण ठेवलं होतं वगैरे. त्यामुळे आपल्याही लोकांनी सांगितलं की आम्ही बँक गॅरंटी देऊ शकत नाही. तर सुमन मुळगावकरांनी एक पत्र लिहिलं, एक पानी पत्र लिहिलं की आम्ही मायनॉरिटी शेअर होल्डर आहोत, पण मी खात्री देतो की पुढच्या तुम्ही 4 वर्ष देताय, 3 वर्षाच्या आत ही कंपनी प्रॉफिट करायला लागेल, त्याची जबाबदारी टाटा समूह घेईल. आणि बँक गॅरंटी नाही, पण हा आमचा शब्द समजा. त्या कंपनीचं समाधान झालं नाही, जर्मन कंपनी होती, त्याचं समाधान झालं नाही. तर त्या मलेशियन कंपनी सांगितलं डॉइश बँकेचे आणि टाटाचे रिलेशनशिप आहे, डॉइश बँक जर्मनीतली सर्वात मोठी बँक आहे, तुम्ही त्याला का विचारत नाही, या पत्राला काही व्हॅल्यू आहे का. ते डॉइश बँकेकडे गेले. डॉइश बँकेने सांगितलं बँक गॅरंटी पेक्षा सुद्धा मुळगावकरांनी सही केलेलं जे पत्र आहे ते जास्त किमतीचं आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या पत्राच्या जोरावर आम्ही तुम्हाला फायनान्स करायला तयार आहोत. म्हणजे काय हे पहा, टाटा समूहाचं जे ह्याला विश्वास. आणखी एक कथा आहे, पण त्या वेळेच्या अभावी मी सांगेल ती ह्याच्यामध्येच की जी मलेशियन कंपनी त्या संदर्भामध्येच याला की त्यावेळेला टाटा मोटर्स होती, ती जमशेदपूरला लोकोमोटिव्ह रेल्वे इंजिन्स बनवायची आणि टेक्नॉलॉजी नव्हती. आणि त्याच वेळेला डेमलर बेंझ बरोबर ट्रक सुद्धा बनवायची गेला. तरी त्यांना लोकोमोटिव्हची जी टेक्नॉलॉजी होती ही त्यांना क्रॉसमाफी म्हणून एक जर्मन कंपनी आहे म्युनिकची, त्या क्रॉसमाफी कडून ही टेक्नॉलॉजी पाहिजे होती. म्हणून मुळगावकर आणि जे.आर.डी. टाटा हे एक दिवशी सकाळी त्या ठिकाणी म्युनिकला रेल्वे स्टेशनवरती उतरले. तिथे क्रॉसमाफीचे संचालक त्यांच्या स्वागतासाठी उभे होते आणि जे.आर.डी. टाटा आणि मुळगावकर यांच्या लक्षात आलं की संपूर्ण म्युनिक शहर हे दोस्त राष्ट्रांनी 26 वेळा एअर रेड्स करून उद्ध्वस्त केलंय. आणि त्या क्रॉसमाफीच्या संचालकाने सांगितलं आम्हाला बसण्यासाठी कुठे आमचे कारखाने तर सर्व उद्ध्वस्त झालेत, आम्हाला बसण्यासाठी ऑफिसही शिल्लक नाहीये, आम्ही जे काय घर ज्याला आम्ही सध्या ज्याला काही घर म्हणतो त्याच्यामध्ये राहतो, कुठलाही धंदा आमच्याकडे नाही. तर आम्ही तुम्हाला टेक्नॉलॉजी देऊ शकत नाही, पण तुम्ही भारतामध्ये तुम्हाला काही त्रास नाहीये. आमच्याकडे जवळजवळ 30 ते 40 अतिशय कुशल इंजिनियर्स आहेत जे आज खरोखर रस्ते फिरतायत अन्नासाठी ह्याला. तर ह्या इंजिनियर्सना तुम्ही भारतामध्ये घेऊन जाऊन त्यांची तुम्ही काळजी त्यांच्या कुटुंबाची का घेत नाही, त्यांचा उपयोग झाला तो उपयोग करून घ्या, नाहीतर तुम्ही तुमचा जो काय खर्च होईल तो खर्च तुम्हाला काही वर्षांनी आम्ही अस्तित्वात असलो तो तुम्हाला देऊ. तर जे.आर.डी. टाटा आणि मुळगावकरांनी 41 इंजिनियर्स भारतात आणले, त्यांना प्रत्येकाला घर दिलं जमशेदपूरमध्ये, मुलांना शाळा त्यासाठी जमशेदपूरला इंग्लिश मीडियम शाळा सुरू केली त्या ठिकाणी याला. आणि 4 ते 5 वर्ष त्यांनी ते इंजिनियर्स तिथे काम केलं. उच्च दर्जाची लोकोमोटिव्ह भारतामध्ये बनू लागली त्याला. आणि ते नंतर त्याच्यातले काही लोक भारतात सेटल झाले, काही लोक त्यानंतर ह्याला गेले, परत जर्मनीमध्ये गेले. आणि म्हणजे स्टोरी इथेच संपली खरी याच्यावर. आणि क्रॉसमाफीच्या इतिहासामध्ये टाटा समूह हा नंबर 1चा उपकार करता अशी त्यांच्यामध्ये नोंद होती. आणि 5-6 वर्षानंतर त्यांना क्रॉसमाफीला टाटा मोटर्स कडनं मुळगावकरांचं पत्र गेलं की तुमच्या इंजिनियर्सने आम्हाला जे तंत्रज्ञान दिलं त्या पोटी तुम्हाला आम्ही काही पैसे द्यायची आमची इच्छा आहे, तर ते किती पैसे हे आम्हाला तुम्ही कळवावं आणि त्याचा इनव्हॉइस आम्हाला पाठवावं. तर क्रॉसमाफीच्या संचालकांना धक्का बसला की आम्ही म्हणतो की आम्ही टाटाच्या ऋणात आहोत आणि टाटा म्हणतात की ते आमच्या ऋणात आहेत पुण्याच्यावरती. तर हा प्रकार काय आहे, त्यांच्यातल्या क्रॉसमाफीचा डेप्युटी मॅनेजिंग डायरेक्टर भारतात आला आणि त्यांनी जे.आर.डी.ला सांगितलं काही असं काही करू नका, तुम्ही आमच्या इंजिनियर्सना डोक्यावर छप्पर दिलं, त्यांना परत आयुष्यामध्ये केलं, तर त्या ज्ञान तुम्ही शेवटी ते वापरून घेतलं याच्यावरती, आम्ही काही दिलेलं नाही. आणि त्यांनी जे.आर.डी.ची समजूत घेतली की तुमच्याकडनं पैसे घेणं हे पाप ठरेल, तर त्यामुळे कृपया ते पैसे घेऊ नका, तुम्ही याच्यावरती तुम्ही पैसे द्यायचा प्रयत्न करू नका. याला म्हणतात विश्वास. टाटा एक विश्वास असं जे म्हणायचं ते टाटा एक विश्वास. तर
एक दंतकथा अशी म्हटली जाते, म्हणजे आता सुमंत मुळगावकरांचा संदर्भ आला म्हणून, की टाटाची एक फेमस मोठी जीप सारखी गाडी होती, तिचं नाव सुमो असं होतं. ही दंतकथा खरी आहे का, की ते नाव सुमंत मुळगावकरांच्या त्यांच्याप्रती आदर व्यक्त करायचा म्हणून ते दिलं गेलं होतं? सुमंत मुळगावकर हे म्हणजे टाटा मोटर्सच्या साठी मला वाटतं 2046-47 सालापासून 89 पर्यंत होते ते. रतन टाटांच्या बद्दल अतिशय सॉफ्ट कॉर्नर मुळगावकर नव्हता आणि मुळगावकर पहिले शिकारी होते. नंतर आयुष्यातली शेवटची काही वर्षे त्यांनी हातात बंदूक टाकून त्यांनी कॅमेरा हातात धरला होता. जो पिंपरीला टाटा मोटर्सचा जो कारखाना आहे त्या ठिकाणी या माणसाने जवळजवळ लाखो झाडं त्या ठिकाणी लावले. 12 वर्ष ते झाडं लावत होते, कृत्रिम तळी निर्माण करत होते आणि जे.आर.डी. टाटानी त्यांना तेवढं फ्रीडम दिलं की या एका लोकेशन मधून कुठलाही रेव्हेन्यू नाही आणि 12 वर्ष फक्त झाडी निर्माण करणं, तळी निर्माण करणं. ते जे.आर.डी.ला जर कोणी विचारलं तर ते सांगायचं ही इज नॉट बिल्डिंग अ प्लांट, ही इज क्रिएटिंग अन इंडस्ट्री, असं जे.आर.डी. स्वतः सांगायचे. म्हणजे जे.आर.डी.ला सुद्धा केवढं अप्रिशिएशन होतं. मुळगावकरांबद्दल अनेक कथा आहेत की मुळगावकर हे म्हणजे एवढे प्रसिद्ध झाले होते, म्हणजे कंपनीमध्ये सुद्धा ते शॉप फ्लोअरवरती राहून घ्यायची प्रथा, म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टरनी किंवा व्हाईस चेअरमननी सुद्धा शॉप फ्लोअरवरती राहून घ्यायची, डेली राहून घ्यायची प्रथा मुळगावकरांनी पाडली. आणि नंतर मग रतन टाटा जे.आर.डी. गेले तर ते सुद्धा याच्यामध्ये एका ट्रॉलीवरती बसून ते सुद्धा संपूर्ण प्लांट मध्ये हे घ्यायचे, राहून घ्यायचे याला. तर मुळगावकर दुपारच्या वेळेला सर्व मुळगावकर आणि वर्कर्स एकाच फॅक्टरीमध्ये एकाच कॅन्टीन मध्ये जेवायचे. कुठलेही वेगळे वेगळे प्रकार जेवणातले नसायचे वर्कर्ससाठी. तशीच प्रकार म्हणजे इव्हन आपल्या टायटल मध्ये सुद्धा भास्कर भटनी ते निर्माण केलं होतं याच्यावरती, कुठलेही क्लासलेस सोसायटी याला. आणि त्यावेळेला टाटा स्टील मध्ये त्या आलं होतं, ऋषी मोदींची एक ट्रिक होती की वर्कर्सची जर टॉयलेट साफ नसतील तर तिला पाट्या बदलायच्या, की पाट्या बदलायच्या, त्यामुळे निश्चितपणे ते टॉयलेट स्वच्छ राहतील. तर याच्यावरती तर मुळगावकर दुपारी जेवणाच्या वेळेला गायब व्हायचे बरेच वेळा, आठवड्यातून 1-2 दिवस तरी नसायचे. मग हळूहळू अफवा उठायला लागल्या होत्या की ते आपल्या ह्याच्यातलं कॅन्टीन मधलं जेवण होतं, हे जेवण काही चांगलं नसतं, याच्यावरती त्याला ते झेपत नाही. त्यामुळे कुठल्या तरी एखाद्या सप्लायरच्या खर्चाने ते मोठ्या रेस्टॉरंट मध्ये जेवायला जातात त्याला. मग काही अतिउत्साही लोक होते, त्यांनी काय केलं, स्कूटर काढला आणि मुळगावकर बाहेर पडल्या त्यांचा पाठलाग सुरू केला. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की मुळगावकर वाटेवरच्या एका धाब्यावरती खाटल्यावर बसून एका सरदारजी बरोबर रोटीचे तुकडे मोडतायत. तेव्हा हे लोक खरोखर खचित झाले आणि लगबगीने म्हणजे ते कसे बसे प्लांट मध्ये परत आले. कारण लोकांना तोपर्यंत कोडं पडायचं की मुळगावकरांना लहान लहान डिफेक्ट्स आपल्या ह्याच्या गाड्यांमधले कसे समजतात. त्याला मुळगावकर रस्त्यावरती कुठे जर प्रवास करत असतील आणि टाटाचा जर ट्रक असेल आणि त्याला थांबवणं सेफ असेल तर ते हात करून थांबवायचे. त्या सरदारजीला पंजाबीमध्ये विचारायचे की तुला काय तकलीफ आहे का या गाडीपासून वगैरे. त्या सरदारजीला आश्चर्य वाटे, कोण आहे ते, स्वतः कोण आहे ते सांगायचं नाही याच्यावर. आणि त्याला वाटतं तर रस्त्यावरचा मेकॅनिक असेल कुठे याच्यावरती आलं, पण तेव्हा काही सरदारजी सांगायचे. अशा प्रकारे हे रस्त्या म्हणजे त्याला कस्टमर फीडबॅक होता, मॅनेजिंग डायरेक्टर स्वतः जमा करायचा. तर मुळगावकरांच्या नावाने त्याचं सुमंत आणि त्याला हे करायचे MOO करायचे, म्हणून ते सुमो झालं. ते स्पेलिंग ते MOO मुळगावकरचे करायचे, म्हणून ते सुमो हे नाव त्यांना श्रद्धा. कारण सुमो हे सर्वात जास्त पॉप्युलर मोठं, जसं इंडिका तसं सुमो सर्वात पॉप्युलर प्रॉडक्ट टाटा मोटर्स. ते रतन टाटाने त्याला ठरवलं की आपण सुमन मुळगावकरांचं त्याला नाव द्यायचं. ही दंतकथा नाही तर ही सुमंत मुळगावकरांना दिलेली आदर, त्याच्याप्रती व्यक्त केलेला आदर असं म्हणते. आता थोडासा पुन्हा टेक्निकल प्रश्न विचारतो, कारण सामान्य माणसाने असे प्रश्न असतात ते थोडं टेक्निकल याच्यात करतो. की टाटांच्या कंपन्या असं जर म्हटल्या तर टाटा स्टील, टाटा पॉवर, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स, टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एअर इंडिया आणि इंडियन हॉटेल कंपनी आणि अनेक कंपन्या. आणि दुसरीकडे टाटांचे ट्रस्ट, म्हणजे आता आपण उल्लेख केला तसा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च,
म्हणजे समाज उपयोगी कामं करणारे या ट्रस्ट आणि या कंपन्या, मग या दोघं एकमेकांवरती कशा पद्धतीने अवलंबून असतात किंवा या दोघांच्या एकमेकांवरच्या जबाबदाऱ्या त्याची संबंध कशा प्रकारे, त्याच्यामध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस पण पाहिजे, पण ती सरकारच्या ताब्यामध्ये आहे. आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस ही अजूनही जागतिक दर्जाची ज्या वेळेला रँकिंग येतात त्यावेळेला इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेस बँगलोर ही अतिशय हाय रँकिंगला असते याच्यावरती. त्याच्यातनं भारतातले सगळे शास्त्रज्ञ सी.व्ही. रामन सारखे नोबेल लॉरेट सुद्धा त्याच्यामधून निर्माण झाले, होमी बाबा सुद्धा त्याच्यातून निर्माण झाले याला. तर ती अशी याच्यावरती फक्त ते आता सरकारी म्हणजे मालकीची आहे याच्यावरती. आणि हे जी ट्रस्ट आहे तर म्हणजे जे सर रतन टाटा म्हणजे जमशेदजी टाटांचा मुलगा आणि सर दोराबजी टाटा यांच्याकडे जे टाटा सन्स ही जी प्रमुख कंपनी समूहाची आहे याचे जे शेअर्स होते ते त्यांनी टाटा ट्रस्टना आपल्या मरणानंतर टाटा ट्रस्टना त्यांनी डोनेट केले. तर त्यामुळे 66% मालकी टाटा सन्सची. टाटा सन्स ही समूहातली सर्वात मोठी मालक कंपनी आहे आणि त्याची 66% मालकी ही टाटा ट्रस्ट यांच्याकडे. तर त्यामुळे टाटा समूहाचे खरे मालक टाटा ट्रस्ट आहे. जो नफा होतो त्याच्यातल्या डिव्हिडंड रूपाने तो टाटा ट्रस्टला मिळतो आणि तो नफा हा समाजोपयोगी कार्यासाठी वापरला जातो. म्हणजे 66% नफा हा ग्रुपचा समाजाच्या कार्यासाठी वापरला जातो. आणि पहिल्यापासून एक अलिखित नियम आहे की जो ट्रस्टचा चेअरमन आहे हा ट्रस्टचा चेअरमन आणि समूहाचा चेअरमन ह्या दोघांनी म्हणजे समूहाच्या चेअरमननी ट्रस्टच्या चेअरमनची परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही मोठे निर्णय घ्यायचे नाहीत. सकलातवाला ज्या वेळेला सकलातवाला ट्रस्टचे चेअरमन नव्हते पण समूहाचे चेअरमन होते. तर त्यावेळेला जे ट्रस्टचे जे ह्या होत्या म्हणजे ह्याला ज्या ह्या होत्या लेडी टाटा म्हणायच्या म्हणजे ह्यांची नवल टाटांची दत्तक आई याच्यावरती. तर त्यांच्यावरती त्यांची परवानगी घ्यायच्या. जे.आर.डी. टाटा सुद्धा त्यांचीच परवानगी त्या मला वाटतं 69ला काहीतरी गेल्या तोपर्यंत जे.आर.डी. टाटा सुद्धा त्या लेडी टाटांची परवानगी घ्यायचे मोठे निर्णय घेताना. आणि जे कुठले मोठे निर्णय असतील हे टाटा ट्रस्टला विचारून घेतलेले आहे. ते टाटा ट्रस्टचे 3 संचालक टाटा सन्सच्या बोर्डावर आहेत आणि महत्वाच्या प्रश्नावर त्यांना वेटो पॉवर आहे, नकाराधिकार त्यांच्याकडे आहे. सायरस मिस्त्रींनी काय केलं? सायरस मिस्त्रींनी स्वतः निर्णय घ्यायला सुरुवात केली. टाटा ट्रस्टना न विचारता किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध निर्णय घ्यायला सुरुवात केली. त्याच्यानंतर टाटा समूहामध्ये दुसरी पद्धत आहे की टाटा सन्सचे जे संचालक किंवा जे प्रमुख अधिकारी आहेत हे वेगळ्या वेगळ्या महत्वाच्या ज्या टाटांच्या कंपन्या आहेत त्याच्यावर संचालक असतात. सायरस मिस्त्रींनी परत ती चूक केली. ते स्वतः फक्त एकटे त्या सर्व कंपन्यांवरती संचालक राहिले. बाकी कुणालाही त्या कंपन्यांवरती त्यांनी संचालक होऊन दिलं नाही. आणि ट्रस्टला त्यांनी उघड हे केलं आणि ट्रस्टला म्हणजे ह्या बाकीच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना त्यांनी गळ घातली, पैसे डिव्हिडंड म्हणून वाटू नका, तर ते पैसे कंपनीमध्येच ठेवा. आता त्यामुळे काय व्हायला लागलं? टाटा सन्सकडे येणारा डिव्हिडंड कमी झाला, त्यामुळे ट्रस्टला मिळणारा पैसा कमी झाला. त्यामुळे जो बाकीचे प्रोजेक्ट्स होते, कॅन्सर हॉस्पिटल्स वगैरे होती, ती सुरुवात झालेले प्रोजेक्ट्स कसे पूर्ण करायचे हे टाटा ट्रस्टच्या समोर एक मोठं हे दिव्य होतं किंवा त्यांना मोठा प्रश्न होता की हे कशा प्रकारे, कारण फंड्स तर मिळत नाही टाटा सन्सकडनं, कारण टाटा सन्सला बाकीच्या कंपन्यांकडे डिव्हिडंड मिळत नाही. ही काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे सायरस मिस्त्रीला जायला लागतं. आणि सायरस मिस्त्रीने प्रॉफिटला जास्त महत्व दिलं जे टाटा समूह कधीच देत नाही. एक टाटा समूहाचं एक हे आहे, कसोटी आहे की समूहाने घेतलेला निर्णय हा जनमताच्या कसोटीला उतरेल असाच असला पाहिजे. आता ह्या विश्वासाच्या टाटांच्या आजवरच्या कमाईला आरोपांच्या मुळे थोडासा धक्का निर्माण झाला होता. असं प्रकरण म्हणजे 2G ज्याला स्कॅम म्हणला जातो किंवा टाटांच्या पर्यंत पोहोचलेला विषय म्हणजे निरारडिया टेक्स. या सगळ्या दिव्यातनं म्हणजे अग्निदिव्यातनं पुन्हा टाटा लखलखीतून बाहेर पडले. हे अग्निदिव्य आणि टाटांवरती असलेला आपण जगाचा म्हणू, भारताचा विश्वास त्यावेळेला होताच,
अविश्वास जो निर्माण झालेला होता आणि हा सगळा विश्वास टाटांना लखलखीतून पुन्हा बाहेर काढण्यामध्ये आपला खूप सहभाग आहे असं मी वाचलं सगळीकडे. हा नक्की काय विषय होता? कारण लोकांच्या पर्यंत पोहोचलेला आणि काहीही न समजलेला, म्हणजे ज्या वेळेला आपल्याला डेटा विकत घ्यावा लागेल, म्हणजे अजूनही फोन हे वायरवाले फोन होते, मोबाईलची थोडी 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 सुरुवात झालेली होती, पण ते अजून दगडच होते, स्मार्ट झालेले नव्हते. आणि हा आपल्याला डेटा विकत घेता येईल त्यासाठी स्पेक्ट्रम ही एक कन्सेप्ट असेल की ज्यावेळेला लोकांना माहितीही नव्हतं त्यावेळेला हा सगळा विषय झालेला होता. आणि या गोष्टीवर आपली जी मास्टरी होती त्याच्याविषयी ऐकायला आवडेल. हा जो 2G मी त्याला विवाद म्हणेन, स्कॅम म्हणण्याच्या ऐवजी, कारण 2017 साली ज्या सर्वांवर आरोप होते हे निर्दोष सुटले आणि त्याच्या विरुद्ध आताच्या सरकारने दिल्ली उच्च न्यायालयामध्ये त्यांनी अपील केलेले आहे. त्या अपीलाचे निकाल अजून लागायचे, तर त्यामुळे आता कुणीही आरोपी नाहीये, सर्व निर्दोष सुटलेले आहेत कोर्टाकडे. तर त्यावेळेला काय झालं होतं की ह्याच्यात स्पेक्ट्रम म्हणजे ध्वनी लहरी, हे जे आपली संभाषण आहे या आपल्या मोबाईलवरच्या ट्रान्समीटर मधून ही जवळच्या टॉवरवर जातात, ती सुद्धा हवेतनं जातात, हवेमधनं शिस्तबद्ध पद्धतीने जातात. जर एअरटेलचा एखादा ग्राहकाचं संभाषण असेल तर त्याला अदृश्य एक पाईप मधून जातात, त्याच्या बाजूच्याच अदृश्य पाईप मधून वोडाफोनची संभाषणं जातात, त्याच्या बाजूने BSNLची संभाषणं जातात. कुठलाही पाईप दृश्य नसतो, पण तो त्याला फ्रिक्वेन्सी बँड्स म्हटलं जातं, त्याच्यामधून त्या ध्वनी लहरी आहे, या सरकारी कुणाच्या मालकीच्या नाहीत, म्हणजे सरकारच्या मालकीच्या आहेत याला. तर त्या तोपर्यंत त्याचा लिलाव केला जात नव्हता आणि सरकार हे त्याची किंमत ठरवत होतं. 2018 साली DMKचे मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये DMKचे टेलिकॉम मिनिस्टर राजा म्हणून होते, अंबुमणे राजा म्हणून होते. तर त्या राजाने काय केलं, 2008 साली 122 परवाने दिले टेलिकॉमचे, ज्याची किंमत त्यांनी 2001 साली ठरवलेली रिवाइज न करता न वाढवता त्या किमतीत ते परवाने दिले. त्याच्यानंतर CAG म्हणजे CAG जो आपला सर्वोच्च ऑडिटर आहे, राष्ट्रपती ज्याला नेमतात त्याच्यावरती, विनोद राय त्यावेळेला CAG होते. तर त्या विनोद रायने एक रिपोर्ट त्यावेळेला सादर केला की ह्या राजा यांच्या निर्णयामुळे 2001च्या किमती आकारल्यामुळे 1,76,000 कोटी रुपये सरकारला मिळाले असते, ते मिळाले नाही. आकडा परत ऐका, 1,76,000 कोटी रुपये एवढे सरकारला मिळाले असते, ते मिळाले नाही. लगेच सुप्रीम कोर्टाने याची दखल घेतली. सुप्रीम कोर्टामध्ये पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केलं झालं. त्यांनी CBI इन्व्हेस्टिगेशन, कोर्ट सुपरवाइज CBI इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्या इन्व्हेस्टिगेशनच्या नंतर हे राजा, त्याच्यानंतर राजांची मैत्रीण कनी मोजी म्हणून ती खासदार होती आणि करुणानिधींची मुलगी ती याला, आणि बऱ्याच कंपन्यांचे मालक किंवा मॅनेजिंग डायरेक्टर यांना अटक केली गेली आणि ते मोठं प्रकरण झालं. त्याच वेळेला अण्णा हजारे, अरविंद केजरीवाल, किरण बेदी हे सगळे त्याच्यावरती तिथे त्या ठिकाणी ह्याच्यावर उपोषणाला दिल्लीला बसले होते. सरकार पूर्णपणे भयभीत झालं होतं. मनमोहन सिंग यांच्यासारखं दररोज दुपारी 3 मंत्री प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे की त्या दिवसात काही झालेलं असेल तर ते खोडून काढण्यासाठी म्हणून. अतिशय भयभीत सरकारने त्या हे काढलं आणि सरकारला तो अधिकार होता की कमी किमतीमध्ये हे स्पेक्ट्रम किंवा ध्वनिलहरी देण्याचा, तो त्यांनी कोर्टाला सांगितलं नाही. कोर्टाने 122 परवाने रद्द केले आणि त्याच्यानंतर हा जो अहवाल असतो, हा अहवाल त्या पब्लिक अकाउंट्स कमिटी म्हणून एक संसदेची कमिटी आहे, त्याला लोकाधिकार समिती म्हणतात. 22 खासदार राज्यसभा आणि लोकसभेचे त्याच्यावरती असतात आणि विरोधी पक्षाचा नेता जो असतो त्यावेळेला मुरली मनोहर जोशी, हे भाजप त्यावेळेला सत्तेत नव्हता, तर त्यामुळे मुरली मनोहर जोशी त्यावेळेला 2011ची गोष्ट आहे, मुरली मनोहर जोशी त्या समितीचे अध्यक्ष होते. तर रतन टाटांना त्यांनी समन्स पाठवलं. थोडं हा विषय लक्षपूर्वक आहे का आणि प्रत्येक शब्द लक्षपूर्वक आहे का? तर रतन टाटा काय फरक आहे की आपल्या लक्षात येईल? रतन टाटांना त्यांनी समन्स पाठवलं की तुम्ही आमच्या समोर
4 एप्रिल 2011 आपल्याकडे पाडव्याचा दिवस होता तो महाराष्ट्रामध्ये. त्या दिवशी दुपारी 2:30 वाजता या, सकाळी 11 वाजता नीरा राडियांना मिळवलं. नीरा राडिया कोण होत्या? त्या टाटा समूहाच्या जनसंपर्क सल्लागार होत्या, पब्लिक रिलेशन ऍडवायझर होत्या आणि टेलिकॉम ऍडवायझर होत्या. टेलिकॉमचा प्रेसिडेंट मी होतो, त्यामुळे पर्यायाने टेलिकॉम ऍडवायझर म्हणून त्या मला रिपोर्ट करत होत्या. प्रत्येक आठवड्यातून 2दा मला त्या फोनवरती रिपोर्ट करायच्या आणि त्यांच्या 5500 संभाषणाच्या टेप इन्कम टॅक्सनी टेप केली होती संभाषणं. त्या 5500 पैकी अर्धी संभाषणं माझ्या आणि त्यांच्या भांडणाची होती आणि ती जी संभाषणं होती त्या संभाषणांवर बरेच आरोप म्हणजे रतन टाटावरती केले गेले वगैरे, की बाकीच्या लोकांना जर कंपन्यांच्या मालकांना अटक केलंय तर रतन टाटांना अटक का करत नाही. आणि हे आरोप करणारी जी वर्तमानपत्र नव्हतीच, त्याच्यात काही मॅगझिन्स होती त्याचं सर्क्युलेशन 8000 10,000 वगैरे असं होतं. एका स्क्रॅप डीलरने दिल्लीमध्ये केस केली होती की रतन टाटांना अरेस्ट का करत नाही. त्या कोर्टाने त्याला शेवटी 5 लाख रुपये दंड केला आणि सांगितलं परत केस केलीस तर तुला आम्ही अटक करू. तुझा आणि टेलिकॉमचा संबंध काय, स्क्रॅपचा आणि टेलिकॉमचा संबंध काय, तुझा म्हणजे बोलवता धनी कोण आहे त्याला. तर ते अशा प्रकारे सगळे आरोप चालू होते. आणि रतन टाटांचं काय, रतन टाटांची स्वतःची संपत्ती नाही, कारण हे सर्व ट्रस्टच्या मालकीचं आहे. तर ते नेहमी सांगायचे की माय कॅरेक्टर इज माय वेल्थ. मी फोर्ब्सच्या धनवंत व्यक्तींच्या लिस्टमध्ये दुसरा 10वा 11वा वगैरे मी नाही. तेव्हा त्यांचा नंबर 411वा नंबर होता रतन टाटाचा फोर्ब्सच्या लिस्टमध्ये. तर माय कॅरेक्टर इज माय वेल्थ. आणि त्या कॅरेक्टरवर जर तुम्ही शिंतोडे उडवलं तर मी जीवतोडपणे त्याचा मुकाबला करेन. तर त्या ह्याच्यातून आम्ही त्या कमिटी समोर गेलो. मुरली मनोहर जोशींची परवानगी त्यांनी रतन टाटांनी घेतली होती की मी माधव जोशी आणि श्रीनाथ म्हणून आमचे मॅनेजिंग डायरेक्टर होते, ह्या दोघांना मी घेऊन येऊ का, कारण मला स्वतःला त्याचं ज्ञान जास्त नाही. पायलट सारखं ज्ञान आहे माझं 30,000 फुटावरून टेलिकॉमचं वगैरे. तर मुरली मनोहर जोशी सांगितलं ठीक आहे घेऊन या तुम्ही, काही हरकत नाही. जोशी मुझे कोई आपत्ती नाही आहे असं त्यांचे वाक्य होतं मुरली मनोहर जोशींचं याला. आणि आम्ही गेलो त्यांच्या कमिटी समोर. आम्हाला 1.5 तास दिला होता. आम्ही सुरुवातीला 5 मिनिटं ते स्वतः त्यांची बैठक घेतली. सकाळी नीरा राणी यांची मुलाखत त्यांनी घेतली होती. त्यांनी मला ठाऊक नाही, मला आठवत नाही अशी सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. अर्ध्या तासात त्यांची उलट तपासणी किंवा त्यांच्या साक्ष संपली होती. आणि हे सर्व जे खासदार होते हे अतिशय रागावलेल्या मूडमध्ये होते आणि आम्ही आतमध्ये गेलो. रतन टाटांनी सांगितलं मी उत्तर फार कमी याला देईन, माधव किंवा ते श्रीनाथ हे 2 जण उत्तर देतील. मुरली मनोहर जोशींनी त्याला रागातच सांगितलं पण मिस्टर टाटा दोज रिप्लाईज विल बी रेकॉर्डेड ॲज रिप्लाईज गिवन बाय मिस्टर टाटा. He said by all means, I have got full faith in them. तर त्यांनी त्यावेळेला त्यामुळे पुढचं 1.5 तासाच्या ऐवजी नीरा राणी यांना सुद्धा तो दिलेला वेळ होता. तो सर्व म्हणजे अतिशय द्वेषाने आमच्यावरती प्रश्न विचारले जात होते. 1.5 तासाच्या ऐवजी 3.5 तास आम्ही समिती समोर होतो आणि जवळजवळ 70-80% प्रश्नांना उत्तर मला द्यायला लागली. कारण जे श्रीनाथ होते ते 2 महिन्याच्या आधी आमच्या कंपनीत आले होते, दुसऱ्या कंपनीमधून आमच्याकडे आले होते. त्यामुळे त्यांचंही तपशिलात ज्ञान नव्हतं त्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचं वगैरे याच्यावर. आणि नंतर पूर्णपणे समाधान झालं समितीचं. मुरली मनोहर जोशींनी प्रेसला सांगितलं मिस्टर टाटा वॉज व्हेरी डायरेक्ट इन रिप्लाइंग. आणि त्यांनी परत आम्हाला सांगितलंय तुम्ही तर प्रश्न काही विचारायचे राहून गेलेच नाही तरी आम्हाला ईमेलने पाठवा, आम्ही 3 दिवसाच्या आत तुम्हाला उत्तर पाठवतो. असं म्हणे आम्ही विटनेस कधी पाहिला नव्हता याच्यावर. तर ते परत एक म्हणजे रतन टाटा इंटेग्रिटी कॅरेक्टर वगैरे आणि हे सर्व त्याच्यामधून परत ते दिसतं. आणि म्हणजे हा त्याच्यातला अतिशय मनस्तापाचे ते वेळ होता. पण एक आता प्रत्येक आता काहीतून चांगल्या गोष्टी. आता मी एका कंपनीचा कंपनी सेक्रेटरी होतो ज्याचे रतन टाटा हे चेअरमन होते. मला ते 3 महिन्यातनं एकदा भेटलेच ते 3 तास याच्यावरती. या 2G प्रकरणामुळे जवळजवळ आम्ही 2 वर्ष काही वेळेला 8-10 तास एकत्र आम्ही दिवसातनं काम करायचो. त्यांचं प्रायव्हेट जेट होतं, त्या जेटमध्ये ते स्वतः पायलट असल्यामुळे वर्षातून ठराविक तास त्यांना उड्डाण करायला लागायचं. तर त्यांच्या जेटमधून ते पायलट असलेल्या जेटमधून प्रवास करायला मिळाला. आणि म्हणजे काही
मनस्ताप जसा झाला तसा अशा संधी पण मिळाल्या. रतन टाटांना अतिशय जवळून ओळखायची संधी मिळाली याला. म्हणजे कुठली हे असेल आपत्ती असेल तर त्याचं संधीमध्ये रूपांतर होऊ शकतं. त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये आपण एक संदर्भ असा दिलाय की रतन टाटांना आपण सांगितलेलं होतं की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल त्याच्यातलं आम्ही बरेच दिवस तयारी करत होतो. रतन टाटांचं म्हणणं होतं की ते त्याला मी म्हटलं ना पब्लिक स्पीकिंगचा त्याला नॉशिया आहे किंवा आवडत नाही, तर ते म्हणले आय विल मेक अ प्रेझेंटेशन. जसं मी म्हणजे बिझनेस प्रेझेंटेशन करतो तसं मी त्या कमिटी समोर प्रेझेंटेशन करेन. तर त्याला त्या सगळ्या खासदारांची नावं सांगितली आणि त्याला सांगितलं की ह्या माणसांना म्हणजे तुम्ही टेलिकॉम वरती जर प्रेझेंट आहे, जर एखाद्या टेलिकॉम मधल्या माणसाला सुद्धा समोर बसवलं तरी त्याला समजणार नाही. तर ज्यांना टेलिकॉम मधलं काहीही माहिती नाही अशा माणसांना ते समजेल अशी आपण का अपेक्षा करायची. आणि आपल्याला जे बोलायचं आहे ते 10 दिवस आधी त्याचे हिंदी ट्रान्सलेशन करून त्या कॉपीज आपल्याला त्यांना द्यायला लागतील, तरच आपल्याला प्रेझेंटेशन करायला लागेल. म्हणजे 10 दिवस आधी आपण काय बोलणार आहोत हे आपल्याला फ्रीज करायला लागेल. पण त्यांच्या डोक्यातनं जात नव्हतं. शेवटी कसं बसं त्याने म्हणजे नाराजीने कबूल झाले, ठीक आहे प्रेझेंटेशन नाही करायचं वगैरे. आणि आम्ही भेटायचो त्यावेळेला बरेच वेळा आणि तेव्हा त्यांची तयारी करून घेताना एक दिवस तर ते सकाळी म्हणजे ज्या दिवशी आम्ही त्या याला गेलो कमिटी समोर गेलो पब्लिक अकाउंट्स कमिटी समोर, त्या दिवशी आमचं ठरलं होतं 8:45 दिल्लीला ताज मानसिंग मध्ये एका तिथे ताज चेंबर्स म्हणून एक क्लब आहे त्याच्यामध्ये 8:45 सकाळी भेटायचं. मी ब्रेकफास्टला खाली गेलो होतो तर टाटा सन्सचे बरेच संचालक तिथे आले होते, कारण त्यांच्या बॉस सुपर बॉसला तीर देण्यासाठी म्हणून टाटा समूहातला कुणीच आतापर्यंत विटनेस म्हणून सरकारी समिती समोर गेलेला नव्हता याच्यावरती. तर त्यामुळे त्यांना धीर देण्यासाठी म्हणून बाकीचे संचालक हजर होते. ते माझी चेष्टा केली. मी ब्रेकफास्ट रूम मधून बाहेर पडलो होतो रेस्टॉरंट म्हणून. म्हणजे कशाला घाई करतोस, रतन टाटा आता 7:20 आलायत हॉटेलमध्ये, ते 10 वाजेपर्यंत काही त्या रूम मध्ये येत नाही, बस रे गप्पा मारत बस. म्हणजे ते आय विल गो अपस्टेअर्स. मी त्या रूम मध्ये 8:40 गेलो. 2 मिनिटांमध्ये रतन टाटा 7:20 हॉटेलमध्ये पॅरिस मधून आलेला मनुष्य 1 तास 10 मिनिटांमध्ये त्या रूम मध्ये तयार होऊन तिथे आला आणि त्याने सांगितलं दरवाजा लावून घ्या, आतमध्ये कुणालाही सोडायचं नाही बाकी. आणि पुढचे 2 तास आम्ही तयारी करत होतो याला. आणि तेव्हा त्याला मी सांगितलं होतं की मी श्रीनाथ आम्ही त्याला सांगितलं होतं की कुठलाही प्रश्न तुम्हाला विचारला तर 2 मिनिटात उत्तर द्यायचं, कारण तुमचं उत्तर पूर्ण झालं नाही तर त्या खासदाराला तुम्हाला सप्लिमेंटरी विचारायला लागेल. 22 खासदार आहेत, 1.5 तास दिलाय, सप्लिमेंटरी विचारायला त्याला वेळ मिळणार नाही, परवानगी मिळणार नाही. त्याला थांबायला लागेल. सर्व 22 जणांचे प्रश्न विचारून होईपर्यंत सप्लिमेंटरीसाठी थांबायला लागेल त्याला. तर त्यांना ती ट्रिक आवडली होती. मला म्हणले पटत नाही मला, पण म्हणे ठीक आहे बघू आपण म्हणे काय करायचं याला. आणि माझं एक उत्तर त्यांनी मला ज्यावेळेला कमिटीने सांगितलं की आम्हाला खासगीकरणाचा, भारतातील खासगीकरणाचा इतिहास आम्हाला ऐकायचा आहे. तू टाटामधून आहेस आणि मोबाईल ऑपरेटर्सचा अध्यक्ष 2 याच्यावरती होतास, तर त्यामुळे आम्हाला हे नकोय की म्हणजे कुठलं फिक्शन नकोय. आम्ही आतापर्यंत 2 प्रकारचा इतिहास ऐकलाय. तुझ्याकडनं तिसरा मनुष्य आहेस तू, पण तू टाटा मधला आहेस त्यामुळे फॅक्ट्स सांगशील अशी आमची खात्री आहे. आणि तो खासगीकरणाचा इतिहास पुढची 29 मिनिटं मी सांगत होतो आणि 10 मिनिटांनी विचारलं मी मुरली मनोहर जोशींना की पुढे कंटिन्यू करायचं का. ना बाय ऑल मीन्स पुढे किती वेळ लागू दे याच्यावरती. आणि यशवंत सिन्हा पण त्या कमिटीवरती होते, आनंदराव अडसूळ होते त्या कमिटीवरती याला, आणि बरेच जण त्याच्यावरती, नवीन जिंदल होते. तर ते सगळं संपल्यानंतर रतन टाटा बाहेर आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून सांगितले यू आर माय गुरु बट यू ब्रोक द रूल. युअर वन रिप्लाय वॉज 29 मिनिट्स. ठीक आहे, यू किल 10 क्वेश्चन्स. आता टाटांची सामाजिक बांधिलकी आणि तुम्ही तुमची सामाजिक बांधिलकी जपता, त्यासाठी आपण जे काही काम करता त्याच्याविषयी आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडते. वैयक्तिक शक्यतो आपण जे काही करीत असतो त्याच्याबद्दल जास्त सांगू नये, पण त्याच्यामध्ये दुसऱ्याला प्रेरणा मिळावी अशा म्हणून मी त्याच्या मागची भावना सांगतो की आपल्याकडे 1991 साली उदारीकरण झालं. म्हणजे लायसन्स राज हे
IMFच्या दबावाखाली संपवलं गेलं आणि त्याचं जे नरसिंहराव त्यावेळेला पंतप्रधान होते आणि चिदंबरम त्यावेळेला फायनान्स मिनिस्टर होते याला, आणि ते 24 जुलै 91ला ती घोषणा झाली की हे सर्व लायसन्सेस रद्द झाले. त्यामुळे अनेक उद्योगांना त्याचा धक्का बसला, त्यांनी आरडाओरड सुरू केली. रतन टाटाने मात्र काही आरडाओरड सुरू केली नाही. त्यांनी सांगितलं जी चॅलेंजेस आहेत ती भारताच्या दृष्टीने आवश्यक आहे, जागतिक स्पर्धेला आम्ही सुद्धा भारतीय कारखानदार सुद्धा तोंड देऊ, लेट द टेक्नॉलॉजी अँड लेट देअर बी फ्री कॉम्पिटिशन. तर त्याचा परिणाम काय झाला, तुम्ही उदाहरण घेतलं तर प्रीमियर ऑटोमोबाईलच्या गाडीसाठी 2-2 वर्ष प्रीमियर बदलण्यासाठी थांबावं लागायचं आणि प्रीमियरची क्वालिटी इतकी चांगली होती, बॉनेटवर हात फिरवला तर वेटिंगची गाठ हाताला लागायची तुमच्या. आणि त्याच वेळेला भारतामध्ये मारुती आली होती आणि मारुती आणि त्यावेळेला म्हणजे असं हे होतं की अँबॅसेडर गाडी असेल तर तुम्हाला डिकीला चावी पाहिजे, ग्लोव्स कंपार्टमेंटला चावी पाहिजे, दरवाजाला हँडलला चावी पाहिजे, त्याला गोदरेजची लॉक्स दोन्ही साईडला लावायचे त्याच्या चाव्या पाहिजे. ह्या सगळ्या चाव्या करून तुमचे किस्से फाटायचे पॅन्टचे ह्याच्यावरती त्या चाव्यानी. मारुती एका चावीमध्ये सर्व गोष्टी उघडायला लागल्या. ही क्रांती होती भारतासाठी ह्या ह्याच्यावरती. तर त्या ह्याच्यामध्ये अनेक प्रीमियर ऑटोमोबाईल बंद झाली. माझ्या घरापासून 1.5 किलोमीटर वरती कल्याण प्लांट आहे, ज्याला डोंबिवली प्लांट म्हटलं जातं. तर त्याच्यामधले 2,500 कामगार बेकार झाले आणि 2,500 लोकांना नोकऱ्या कुठे मिळणार. काही लोकांनी कांदे बटाट्याच्या गाड्या केल्या, प्रत्येकाला जवळजवळ 17,000 ते 18,000 रुपये इन्सेंटिव्ह देऊन प्रत्येक जण त्यावेळेला म्हणजे ह्या वेळेला साधारणपणे ही 98-99ची गोष्ट असेल याच्यावरती. तर त्यावेळेला 17,000 ते 18,000 रुपये प्रत्येक महिन्याला घरात येत होते. ब्लू कॉलर कामगार सुद्धा मिडल क्लास झाले होते, ते सुद्धा व्हाईट कॉलर झाले होते. मुलं इंग्रजी शाळांमध्ये माध्यमात शिकत होती. महिना 300 रुपये फी असायची, कॉम्प्युटर 100 रुपये फी. पहिली कॅज्युअलिटी काय झाली, मुलांची फी 6 महिने थकली आणि वार्षिक परीक्षेला शाळांनी बसून दिलं पण रिझल्ट ताब्यात दिला नाही. वार्षिक परीक्षेचा रिझल्ट ताब्यात दिला नाही. त्यामुळे त्या मुलाचं नाव काढताही येत नव्हतं किंवा त्या शाळेमध्ये पुढे चालू राहत नव्हतं. तर त्यावेळेला काही कामगारांची काही स्त्रिया आमच्याकडे भारत विकास परिषदेचा मी अध्यक्ष होतो, माझ्याकडे आल्या. तिथे आमच्याकडे फंड्स नव्हते. तर मी त्याच्यातून विचार केला की हे त्याला टेलिकॉमचं वगैरे हे सर्व महत्व किंवा ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, आमचे पगार वाढले कारण आम्ही त्या उदारीकरणाचे लाभार्थी होतो आणि काही लोक त्याच्यापासून संसार उद्ध्वस्त झाले. तर मला जे पैसे मिळालेले आहेत त्याच्यावर माझा पूर्णपणे हक्क नाही. ज्यांचे नोकऱ्या गेल्या आहेत त्यांचाही त्याच्यावर काही हक्क आहे आणि समाजाचा भाग असल्यामुळे मी त्या लोकांचं काही देणं लागतो. म्हणून मी आणि सुरेखा आम्ही शाळांमध्ये जाऊन कुणाची फी थकलेली आहे तर शाळांनाही आम्ही अट घातली की आम्ही 70% किंवा 80% फी देऊ, 30% तुम्ही घेतली पाहिजे, कारण मुलगा तुमचा आहे, विद्यार्थी तुमचा आहे. शाळांनाही पटायला जरा थोडा वेळ गेला. नंतर मी त्यांना बनिया भाषेत सांगितलं, तुम्हाला आता काहीच मिळणार नाही, कमीत कमी 70% तरी मिळत आहे. त्या मुलाचा रिझल्ट देऊन त्याला दुसऱ्या शाळेत जाऊ द्या. त्याच्याकडनं तुम्ही डोनेशन घेतले ते पण तुम्ही विसरले त्याचे. मग ते 70% तरी मिळत आहेत म्हणून बऱ्याच शाळांनी त्याचे रिझल्ट त्या मुलांचे दिले आणि त्यांचे दाखले त्यांना दिले त्या ह्याच्यावरती. तर त्याच्यातून ही सुरुवात झाली. त्याला माझ्या आजोबा आजींचं नाव दिलं. आजीचं नाव लक्ष्मी होतं आणि आजोबांचं नाव नारायण होतं म्हणून श्री लक्ष्मी नारायण संस्था म्हणून नाव दिलं. त्याच्यामधून आम्ही वेगळ्या चांगले कार्यक्रम करणाऱ्या संस्थांना मदत करतो आणि याच्यावरती तर ते म्हणजे असं हे लक्ष्मीनारायण संस्थेचं कार्य आहे. डोंबिवलीमध्ये आणि हे मी टाटामध्ये जॉईन व्हायच्या आधीपासून करतोय. म्हणजे टाटांकडून स्फूर्ती घेतलेली नाही. आता पाल पिढीची काय परिस्थिती मला समजेल का? आंबेडकर आता पाल पिढी आहे का नाही? आता टाटांवरचा विषय आपण मुलाखतीच्या शेवटी येताना 26 ताज हॉटेल मुंबई आणि ताज हॉटेल या विषयीचं काय नक्की विषय झाला होता आणि त्याच्यातून पुढे जे आम्हाला कळत गेलं की टाटांची पुन्हा सामाजिक बांधिलकी जी होती ती आणखी प्रदर्शनाला जाणून आली. म्हणजे ज्या लोकांचे त्या हल्ल्यामध्ये प्राण गेले होते
त्यांच्यासाठी केलंच, आपल्या कर्मचाऱ्यांसाठी केलंच, पण ज्या ज्या लोकांचे म्हणजे ज्या लोकांचा काही टाटांशी संबंध नाही असं म्हणून सामान्य नागरिक होता त्याच्यासाठी टाटांनी जे काही केलं त्याच्याविषयी आपण माहिती द्या. खरोखर एक हृदयद्रावक म्हणजे प्रसंग होता. 26 नोव्हेंबर 2008 मुंबईत 10 ठिकाणी दहशतवाद्यांचा हल्ला झाला. त्याच्यातलं एक ताजमहाल हॉटेल होतं. रात्रीच्या वेळेला साधारणपणे 9:30 पावणे 10च्या वेळेला रतन टाटांना त्याला एक सुनावाला म्हणून एक अतिशय वरिष्ठ आर्थिक म्हणजे काय फायनान्स डायरेक्टर समूहाचे होते, त्यांचा फोन आला. रतन म्हणजे ताजमहाल हॉटेलमध्ये काहीतरी फायरिंग वगैरे झालाय वगैरे काही कळलं नाही, पण तुला काही कळलं का? तर रतन टाटा म्हणले नाही मी पण काही ऐकलेलं नाही याच्यावर. त्यांनी ऑपरेटरला फोन केला ताजमहाल हॉटेलच्या, त्यांनी फोन उचलला नाही. त्यांना खरोखर धक्का बसला की ताजमहाल हॉटेलची ऑपरेटर कमर्शियल ऑर्गनायझेशन आणि त्याची ऑपरेटर फोन उचलत नाहीये काय, त्याला राग आला. ते निघून ह्याच्याशी आले, ताजमहाल हॉटेल पाशी आले. त्यांना आतमध्ये जाताना सिक्युरिटीनी आणि तोपर्यंत पोलिसही तिथे पोहोचले होते. तर पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. जे कोण असिस्टंट कमिशनर तिथे पोहोचले होते त्यांनी सांगितलं सर प्लीज डोंट गो इनसाइड, तुम्हाला आज दहशतवादी आहेत, तुम्हाला जर पोलीस घेतलं तर ते आपल्या देशाला भारी पडेल, तुम्ही प्लीज आज जाऊ नका. तर रतन टाटांना पटलं नाही. आणि त्याच वेळेला ताजमहाल हॉटेलचे व्हाईस चेअरमन आणि टाटा सन्सचे व्हाईस चेअरमन कृष्णकुमार होते. ते कृष्णकुमार यांनी रतन टाटांच्या आधी आतमध्ये जायचा प्रयत्न केला होता. आतमधून आलेला बॉम्बशेलचा एक तुकडा त्यांच्या खांद्याला लागला आणि त्याच्यातून रक्त यायला लागलं. तरी ते आत जात होते. तर एक टेम्पररी ड्रायव्हर होता ताजमहाल हॉटेलचा, जो ज्यांनी कधी कृष्णकुमारची ड्युटी केली होती, त्याने अक्षरशः त्याला ढकललं बाहेर. तर कृष्णकुमारला राग आला. त्यांनी ढकलत त्याला बाजूच्या फुटपाथ पर्यंत नेलं. आणि मग रतन टाटा आणि कृष्णकुमार त्या फुटपाथ पासून ताजमहाल हॉटेल पर्यंत बराच वेळ फेऱ्या मारत होते, रात्रीचा बराच वेळ याच्यावरती. आणि पोलिसांनी तर मग त्यांना विनंती करून तिथून जायला लावलं त्याला, कारण वरनं ज्या गोळ्या येत होत्या त्या बाहेरही लोकांना लागत होत्या दहशतवाद्यांच्या. आणि त्यावेळेला काय झालं होतं, बॉलिवूड मध्ये एक युनिलिव्हर युकेचे चेअरमन, संपूर्ण जागतिक चेअरमन, त्यांची पत्नी, तिकडचे काही संचालक, त्यांचे काही कुटुंबीय, असं 60 माणसांचा एक ग्रुपची पार्टी तिथे होती. नितीन परांजपे जे भारतातले मॅनेजिंग डायरेक्टर होते त्यांनी दिलेली ती पार्टी होती. आणि अचानक बाहेरून काही आवाज आले तर प्रत्येकाला वाटलं काहीतरी, म्हणजे जे भारतीय लोक होते त्यांना वाटलं की काहीतरी लग्नाची वरात वगैरे जात असेल गेटवेच्या बाजूने वगैरे, त्यात कोणतरी फटाके बॉम्ब्स वगैरे लावत असतील, ॲटम बॉम्बचे आवाज असतील. पण नंतर तेवढ्यात ती समीरा जागड म्हणून एक 24 वर्षाची तरुणी तिथे होस्टेस होती त्या रूम मध्ये. तर तिने त्या रूमचे दरवाजे लावून घेतले आणि सर्व गेस्टना सांगितलं तुम्ही टेबलाच्या खाली लपा. आणि त्या मुलीनी प्रसंगावधान वापरून तिने सांगितलं नवरा आणि बायको एका टेबलाखाली लपायचं नाही, नवऱ्यापासून कमीत कमी 4 टेबल पलीकडे बायको पाहिजे. हे तिला कुठून शहाणपण सुचलं वगैरे हे माहिती नाही याला. त्या संपूर्ण रात्रभर ते लोक त्या टेबलाच्या खाली होते. जे काय पाण्याच्या बाटल्या वगैरे ज्या शिल्लक होत्या ते तिथला जो स्टाफ वेटर्स होते ते त्या लोकांना प्रत्येकाला देत होते याला. आणि सकाळच्या वेळेला काय झालं की बाहेरच्या जसा सूर्यप्रकाश आत यायला लागला त्या बाहेरच्या खिडकीच्या तावदानातून आणि बाहेरून सुद्धा आग लागल्यासारखं हे झालं, भास झाला. म्हणून ते लोक, त्या हिंदुस्थान लिव्हरचे लोक होते ते काचावर चढून बसले याच्यावरती. आणि आता त्या पॅसेजच्या बाहेर सुद्धा आग लागली होती, त्याचा धूर आत येत होता. आणि फायर ब्रिगेडच्या लोकांनी पाहिलं आणि त्यांनी शिडी लावली आणि त्या 60 लोकांना बाहेर काढलं. समीरा जागड सगळ्यात शेवटी उतरली. 24 वर्षाच्या मुलींनी हे धैर्य दाखवलं. आणि जगामध्ये असं कुठलंही ट्रेनिंग दिलं जात नाही की तुमच्यावर दहशतवादी हल्ला झाला तर तुम्ही काय करायचं, सिव्हिलियननी काय करायचं. त्यानंतर तिथे वसाबी म्हणून एक जॅपनीज रेस्टॉरंट होतं. त्या ठिकाणी थॉमस म्हणून एक सिनियर वेटर होता. तर त्यांनी काय केलं, 52 लोक त्या ठिकाणी गेस्ट होते, त्या ठिकाणी जेवायला आलेले. त्यांना त्याने असंच लपवलं
नंतर तो स्वतः थोडंसं फिरून आला आणि त्याच्या लक्षात आलं आपल्या किचनला मागे राऊंड स्टेअरकेस आहे. तर त्या स्टेअरकेसवरनं त्यांनी लोकांना बाहेर काढलं आणि स्वतः मागे राहिला. शेवटच्या पायरीवरती असताना अतिरेक्यांच्या गोळीला थांबूच बळी पडला. त्या प्रॉपर्टीचे ताजमहाल, ओल्ड ताजमहाल, नवीन ताजमहालचे जनरल मॅनेजर कंग म्हणून होते. आणि प्रॅक्टिस अशी आहे की 6वा मजला ज्याच्यात सगळे स्वीट्स म्हणजे याचे सगळ्यात हायएस्ट दर्जाचे रूम्स आहेत तिथे त्याचं कुटुंब राहतं. तो जनरल मॅनेजर आणि त्याचं कुटुंब तिथे 6व्या मजल्यावर राहतं. कंग जेव्हा हे दहशतवादी हल्ला झाला तेव्हा 10 मिनिटावरती प्रेसिडेंट हॉटेल आहे तिथे एका मीटिंगमध्ये होता, डिनर मीटिंगमध्ये होता. त्याला कळल्यानंतर तो धावत आला आणि थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आलं की 6वा मजला पूर्णपणे जळलाय. आपल्या कुटुंबाचं काय झालं असेल हे त्याच्या लगेच लक्षात आलं. पण दुसऱ्या दिवशी ते रात्रीचे साधारणपणे 11 होते. दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत त्यांनी स्वतःच्या आई वडिलांना फोन करून ही बातमी सुद्धा कळवली नव्हती. आणि नंतर काय झालं, 31 लोक ताजमहाल हॉटेलमध्ये गेले. त्याच्यातले 11 कर्मचारी होते, बाकीचे 20 गेस्ट होते. पण जवळजवळ 2000 गेस्टना त्याच्यामध्ये बाहेर काढण्यामध्ये सर्व कर्मचारी हे सफल झाले होते. 20 गेस्ट गेले आणि 11. मी एक उदाहरण देतो. मी मेल्ट्रॉन सेमीकंडक्टर मध्ये नाशिकला आम्ही प्रोजेक्टसाठी जायचो. तिथे एक 7 रूम हॉटेल होतं. दुसऱ्या मजल्यावरती एका पॅसेंजरनी पंख्याला फास लावून आत्महत्या केली होती. त्यानंतर आम्ही कधीही त्या दुसऱ्या मजल्यावरची रूम ऍक्सेप्ट केली नाही, कारण त्या मजल्यावरती एका पॅसेंजरनी गळफास लावून घेतला. या बॅकग्राऊंड वरती रतन टाटानी त्या 31 लोकांचं स्मारक ताजमहाल हॉटेलमध्ये केलं. म्हणजे एखाद्या नवीन येणाऱ्या पॅसेंजरनी विचारलं काय झालं, तर दहशतवादी हल्ल्यामध्ये 31 लोक ह्या हॉटेलमध्ये मेली. येणाऱ्या माणसाच्या काय भावना असेल बघा. त्याची पर्वा न करता रतन टाटानी त्याचं स्मारक त्या ठिकाणी केलं. आणि पहिल्या अॅनिव्हर्सरीला ओबामा आणि मिशेल दोघं जण त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर होती त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी. त्यानंतर त्याच्यात जे जखमी झाले त्या जखमींची विचारपूस रतन टाटांनी, म्हणजे ताजचे कर्मचारीच नाही, ताजच्या कर्मचाऱ्यांना त्यांचं आजीवन वेतन प्रत्येक महिन्याला पाठवलं जाईल 10% वार्षिक वेतन वाढीसह. हे टाटा इंडियन हॉटेल म्हणजे ताजमहाल हॉटेल हे करतं. आणि टाटाशी संबंधित नसताना लोकांनाही मदत केली. 3 वर्षाची एक मुलगी फेरीवाल्याची फुटपाथवरती होती. पायात 3 गोळ्या लागल्या. मुंबईत तिच्यावर उपचार होत नव्हते. टाटा ट्रस्टनी एअर ॲम्ब्युलन्स करून तिला लंडनला नेऊन तिच्यावर टाटा ट्रस्टच्या खर्चाने उपचार केले. अनेक फेरीवाल्यांचे भांडवल गेलं होतं त्याच्यामध्ये, त्यांना त्यांनी परत उभं केलं. आणि ह्या ज्या विधवा होत्या 11 ह्याच्यापैकी ज्यातल्या ज्या विधवा होत्या, थॉमसची जी विधवा होती जो शेवटच्या पायरीवरती असताना बळी पडला होता, त्याच्या बायकोला त्यांनी त्या ट्रस्टचं अध्यक्ष केलं. आणि त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्यावर जबाबदारी आहे, फंडिंगची काहीही काळजी करू नका, तुम्हाला अनलिमिटेड फंड्स मिळतील, पण तुम्ही वेलफेअर ऍक्टिव्हिटी तुम्ही सांभाळायच्या याच्यावरती. तर म्हणजे असे कर्मचारी आणि असा नेता पाहायला मिळणं फार कठीण आहे. आणि असा नेता होता म्हणूनच असे कर्मचारी तयार झाले. मला वाटतं मी तुमचा खूप वेळ घेतला आणि या नोटवरतीच मी थांबवतो. जर हे असेल प्रश्न विचारायचे असतील तर माझी काही हरकत नाही. आता या टाटा उद्योग समूहाचं नाव सोशल वेलफेअर किंवा त्याला थोडंसं विरोधाभास असणारी बातमी आम्ही साधारणपणे 7 स्टार्ट करतो. 2008 ते 10 असा होता. त्यामध्ये एक बातमी आली ती पेपरला, त्यामध्ये एक बातमी पेपरला आली की आसामच्या अतिरेक्यांना तिथल्या टाटा स्टील या कंपनीनं फंड्स दिले. त्याचं पुढे काय बातमी, आता एक साधारणपणे 1-1.5 महिन्यापूर्वी सीबीआयनी कुठलाही पुरावा नाही हे
क्लोजर रिपोर्ट केला त्यावेळेला टाटाने काय सांगितलं होतं, आम्ही कुणालाही खंडणी देणार नाही, पण आसाम मधले जे नागरिक आजारी असतील त्यांचे औषधोपचार आम्ही करू, आसाम मध्ये करू. ज्यांचे औषधोपचार आसाम मध्ये होणार नाही त्यांना मुंबई दिल्लीमध्ये घेऊन त्यांचे आम्ही उपचार हे करू. आणि अशा प्रकारे त्यांनी टाटाने मात्र बराच खर्च नागरिकांच्यासाठी केला. आणि त्यावेळेचे जे सरकार होतं प्रफुल्ल कुमार मोहंतो त्यांनी टाटावरती बरेच आरोप केले, पण प्रफुल्ल कुमार मोहंतो वरती 120 लोक जे सरेंडर आले होते त्यांच्या कुटुंबियांना मारण्याचा आरोप होता. त्याच्यामधून ते सुद्धा आता तेही सुटलाय त्याच्यावरती. पुढे काही कळलं नव्हतं. धन्यवाद. आज आमच्या वाचनालयाच्या विनंतीला मान देऊन मुद्दाम वेळ काढून माधव जोशी सर हे या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अतिशय रंगतदार मुलाखत टाटाबद्दल आणि त्याच्या स्वतःबद्दल दिली. आता आपण सगळी चर्चा ऐकली. या निश्चित वाटचाल टाटा समूहाची पण आणि त्यांची पण त्याच भावनेतून माधव जोशी सरांनी वाचनालयासाठी आज देणगी म्हणून एक चेक आणलेला आहे. तो त्यांनी आम्ही सोनीच्या वेळेस सुपूर्द करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि संस्था त्याचा अतिशय विनम्रतेने स्वीकार करते आणि संस्था त्यांच्या ऋणात आहे. धन्यवाद. ही माझी 2 इंग्रजी पुस्तक आहेत, मराठी पुस्तकं ऑलरेडी ग्रंथालयात आहेत. गाण्याच्या मैफिलीसारखी मुलाखत रंगती आज पहिल्यांदा. एवढंच कॉमेंट, बाकी काय सर्व टाटांची नाही नाही दोघांची. तुमचा BRC या ठिकाणी म्हणतात विषय सांगा. तुम्ही BRC मध्ये तुमचा संदर्भ कसा? एक होमी बाबाकडे जवळजवळ 15 वर्ष जातो. त्या टाटाकडे आपल्या प्रोजेक्ट मनविषयक वस्तू शासनाने केला त्यामध्ये परवडला असतं. आणि माझे वडील ते दोघं लेखक आणि काय संपादक दोघं काम करतात. मराठीत लिहिणं आवड सांगितलं हे दोघं रुटीन मुंबईला जातात. 2008 ते 19 नाही